ते 11 आपला समारोपाचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यामध्ये काही गव्हर्नमेंट ऑफिसर्स पण असणार आहेत, की हे जे ट्रेनिंग प्रोग्राम आपण 2 महिने घेतला, यात विद्यार्थ्यांना काय फायदा झाला किंवा बाकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये असतील. आणि टी-डी-पीच्या 2 सिलेक्टेड विद्यार्थ्यांना त्या दिवशी त्यांचा बिझनेस प्लॅन आणि ॲक्शन प्लॅन त्या सर्वांसमोर प्रेझेंट करायची संधी मिळणार आहे. तर ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनी नॉमिनेशन नक्की करा आणि ते करताना आम्ही तुम्हाला मदत नक्की करू. हॅलो, हां, निलेश सर तुमचा आवाज येतोय आता. येतो आवाज? येस, एकदम परफेक्ट. येस, तर निलेश सर स्वागत आहे तुमचं. बाकी आता पार्टिसिपंट्स हळू-हळू जॉइन होतील, पण आपण वेळेवरती सुरुवात करूया. निलेश सर आज आपल्यासोबत पुन्हा आहेत. निलेश सरांना तुम्ही टॅक्सेशन आणि बाकीच्या वरती आपल्याला मार्गदर्शन करताना ऐकलेलं असेल याच्या आधी. आज त्यांना एक महत्त्वाचा विषय असा दिलाय, की आता ज्या प्रकारे तुम्ही सगळे तुमचा बिझनेस प्लॅन बनवताय. बिझनेस प्लॅन तुम्ही का बनवता? स्वतःला माहिती असण्यासाठी ही एक तर गोष्ट आहे, की बिझनेस कसा पुढे जाणार आहे, त्याला काय लागणार आहे. पण त्याचबरोबर बँक असेल, जे तुम्हाला लोन देणारे असेल किंवा वेगवेगळे इन्व्हेस्टर्स असतील, गुंतवणूकदार असतील. त्यांना जर आपल्या बिझनेसमध्ये जर इन्व्हेस्ट करायचं असेल, तर ही सगळी लोकं बँक या गुंतवणूकदार कशाप्रकारे बघतात आपल्या बिझनेस प्लॅनकडे आणि हा आपला बिझनेस प्लॅन जो आहे, तो अधिक चांगल्या प्रकारे अ, कसा करता येईल, जेणेकरून त्यांना इंटरेस्ट वाटेल आणि त्यातनं तुम्हाला चांगल्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट मिळेल. तर हा बिझनेस प्लॅन अप्राइज कसा करता येईल, तर निलेश सर स्वतः ह्या व्यवसायात काम करतात. ते बिझनेस प्लॅन तयार करायला मदत करतात. बँकसोबत चांगल्या प्रकारे त्यांचं काम चालू आहे. सो आम्हाला वाटलं, की ही एकदम योग्य व्यक्ती आहे, जी आपल्याला आपल्या बिझनेस प्लॅनविषयी आपल्याला मार्गदर्शन करेल. तर निलेश फुलवडे सर आज आपल्यासोबत पुन्हा आहेत. त्यांची स्वतःची सीए फर्म आहे आणि ते कन्सल्टन्सी आणि बाकीच्या गोष्टींची सर्व्हिसेस त्यांच्या फर्ममार्फत लोकांना आणि कंपन्यांना देत असतात. तर निलेश फुलवडे सर, तुम्ही काय सांगाल याच्याविषयी, की बिझनेस प्लॅन कसा अप्राइज करतात आणि त्याविषयी आम्हाला निलेश सर आवाज येतोय? तुमची स्क्रीन दिसते आम्हाला. तुमची स्क्रीन दिसते पण तुमचा आवाज येत नाहीये. येस, आता आवाज येतोय. आवाज येतोय? येस, आता येतोय. क्लिअर आवाज येतोय? हां, एकदम क्लिअर आहे. विदाउट आवाज येतो. ठीक आहे. प्रथमतः तुमचं सर्वांचं मी आभारी आहे की तुम्ही मला पुन्हा बोलण्याची संधी दिली. तर आपण आज बिझनेस कसा करायचा हे आपण मागच्या वेळेस पाहिलं. आता बिझनेसचा आपला आजचा टॉपिक आहे, बँक आपल्याला लोन केव्हा देईल, का देईल, किंवा तुम्ही एखाद्याला पैसे देताना का द्या. फॉर एक्झाम्पल, सचिन सरांकडे सपोज पैसे पडून येते आणि सचिन सरांकडे मी गेलो, तर सचिन सरांना म्हटलं, सर माझं 10 लाख रुपये मला द्या तुम्ही बिझनेस करायला, तर सर मला डायरेक्टली देतील का? फर्स्ट थिंग. हॅलो, सरांसाठी मी जरी नोन असलो तरी सर देतील का मला? हॅलो, आवाज येतोय सर्वांना? सर येतोय हॅलो, ना. हां. तर हां, सर सचिन सर देतील का आपल्याला डायरेक्ट पैसे? नाही देणार, बरोबर. तर 2 मिनिटं, मी मोबाईल कनेक्ट करतो. हा, आवाज येतो आता? हो, आवाज येतोय. हॅलो, हॅलो. हां सर, येतोय, आवाज येतोय. येतो, गुड. हां. तर फर्स्ट थिंग, आपल्याला एखादी व्यक्ती लोन देताना किंवा बँक आपल्याला लोन देताना, एक सेकंड. हॅलो, आता येतोय व्यवस्थित? हां सर, येतोय. हां, ठीक आहे. फर्स्ट थिंग, आपल्याला एखादी व्यक्ती लोन देते, तर लोन का देईल? तर बँक जेव्हा तुम्हाला लोन देते, तर बँक सहजासहजी कोणाला लोन देत नाही. तर फॉर एक्झाम्पल, साधे टपरीवाले किंवा एखादा बिझनेस आहे जो नॉन प्रॉफिटिंग आहे, नॉन प्रॉफिटिंग बिझनेसला बँक सहजासहजी लोन देत नाही. असे बरेच सारे बिझनेस आहेत ज्याला बँक सीआर मध्ये लोन देतात. फॉर एक्झाम्पल, आपले जे नीरव मोदी आहेत, जे भारत सोडून गेलेत, किंवा मल्ल्या जे आहेत, तर त्या लोकांनी बँकेला एवढं सहजासहजी कसं अप्रोच केलं. बरेच आपले इथे मोठे व्यावसायिक आहेत आपल्या आसपासच्या क्षेत्रामध्ये. बघा, कोल्ड स्टोरेज, आपले आसपासच्या क्षेत्रामध्ये कोल्ड स्टोरेज सुरू करायला 5 CR लागतात. बरेच आपले जे मित्र वगैरे असतील त्यांना बँक सहजासहजी 5 ते 10 कोटी लोन देतात. आपल्या बऱ्याच आसपासच्या, आपल्या इथले वेस्टर्न फूड बघा, वेस्टर्न फूडलाही बँकेने बऱ्यापैकी लोन दिलेलं आहे. तर असे बरेच सारे उद्योग समूह आहेत. तर मनसरमधलं अजून काही जे जस्ट महिना दीड महिन्यापूर्वी काही बिझनेसनी 100 ते 150 CR पर्यंत लोन काढलं. नाव नाही सांगणार बिझनेसचं, कारण की काही पार्ट हा सिक्रेसीचा असतो. तर त्यांना सहजासहजी बँकेने सहजासहजी 100 कोटी लोन दिलेले आहे. तर लोन देताना पहिल्यांदा गोष्ट,
तुम्ही एखाद्या व्यक्तीला पैसे देताना तुम्ही ती व्यक्ती बरोबरच तुम्ही त्याचा बिझनेसही महत्वाचा पकडताय. म्हणजे तुमच्याकडे किती नॉलेज आहे, तुम्हाला त्या बिझनेसमध्ये किती एक्सपिरियन्स आहे. हॅलो, तर या सर्व गोष्टी तुमच्या कन्सिडर होतात. फर्स्ट थिंग, बिझनेस स्कोप्स अँड डिस्क्रिप्शन. तुमचा बिझनेस काय आहे, आज इन फ्युचर काय चालेल. आज जर आपण फॉर एक्झाम्पल फीचर फोनचं काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग काढलं, फीचर फोन म्हणजे जे बटनवाले, तर मला सांगा त्याला स्कोप आहे का? हॅलो हॅलो हा सर बोला सर, एकदा हा. रिपीट करता सर. हा, फॉर एक्झाम्पल आज आपण फीचर फोन मॅन्युफॅक्चरिंग, फीचर फोन म्हणजे जे बटनवाले फोन आहेत ज्याला नॉर्मली बटन होते बघा, आजही ते काही प्रमाणात आहेत, जे आपले वयस्कर वृद्ध आहेत तर तेही आज वापरतात. तर तो बिझनेस आपण त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करायचा हे काढलं, एखादी फॅक्टरी काढली आणि बँकेकडे आपण लोन मागायला गेलं तर बँक आपल्याला लोन देईल का? नाही सर, नाही देणार. नाही जसे सर. बरेच बिझनेस आहेत, फॉर एक्झाम्पल पेजर बनवायला गेला, पेजर मागायला गेला तर होईल का? नाही होणार. जुने आपले टीव्ही, जुने टीव्ही जे मोठे डब्बा टीव्ही, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग केलं तर बँक लोन देईल का? ते जुने आपले कम्प्युटर आहेत. तर तुमचा जो बिझनेस आहे त्या बिझनेसचा स्कोप महत्वाचा आहे. इन फ्युचर तो बिझनेस किती चालेल. सेम तसंच आता जर फॉर एक्झाम्पल रिचार्जचं तुम्ही दुकान टाकलं, रिचार्ज म्हणजे जसं पूर्वी बघा तुम्ही पेपरवर रिचार्ज करायचे, एक पेपरचं कुपन यायचं, ते क्रॅश करायचं, त्याचा नंबर तुम्ही मोबाईलला टाकायचा, तो रिचार्ज व्हायचा. बिझनेस आउटडेटेड होत चालले. पहिल्यांदा तुम्हाला एखादा बिझनेस सुरू करताना त्याला फ्युचर ग्रोथ किती आहे, म्हणजे स्कोप किती आहे फ्युचरमध्ये, त्याच बिझनेसला बँक लोन देते. सहजासहजी जे बिझनेस आउटडेटेड झालेत, आउटडेटेड होणार आहेत, हे बँकेला दिसतंय. जसं आपण आज BSNL विकून टाकलंय. गव्हर्नमेंट बघा, तुम्हाला एक आठवत असेल, आज आपण पेपरला वगैरे पाहतोय, भाजप सरकार बऱ्याच साऱ्या बँका विकतंय, बँका मर्जिंग चालल्यात, बऱ्याच कंपन्या बंद केल्यात, BSNL विकलंय, इन शॉर्ट म्हणजे. तर हे का केलंय? का केलंय? कारण की त्यांना स्कोप कमी होत चाललाय. दिवसेंदिवस लोक लँडलाईन वापरत नाहीये. जेव्हा बिझनेसला जर स्कोप असेल तरच बँक लोन देईल. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा बिझनेस निवडताय तर त्याचा स्कोप बघणं खूप महत्वाचं आहे. हा निलेश सर, तुमचा माईक आता अनम्यूट आहे, सॉरी म्यूट आहे. हा, येतोय आता? हॅलो, हो, आता आवाज येतोय. हा, ठीक आहे. तर बरेच सारे बिझनेस आहेत. कधीपासून अनम्यूट होता? हॅलो हॅलो हॅलो, आता जस्ट अनम्यूट झाला. जस्ट अनम्यूट झाला. ठीक आहे. तर हा, बिझनेस डिस्क्रिप्शन मध्ये आपण बिझनेस कोणत्या पद्धतीने करणार आहोत, ऑटोमेशन, सेमी ऑटोमेशन या ह्युमन इंटरव्हेन्शन, म्हणजे तुम्ही व्यक्तीच्या हाताने प्रोडक्शन करणार आहात. तर कोणत्या पद्धतीने बिझनेस आहे, बिझनेसचा स्कोप निवडताना इन फ्युचर जर बिझनेसला ग्रोथ असेल तरच निवडायचा आहे. आज जसे आपण बघा घरात बसून रिचार्ज करतो, रिचार्जचे आपल्या आजूबाजूचे शॉप बंद झालेत, जे एअरटेल, गॅलरी, आयडिया. आता मला सांगा, आयडिया, वोडाफोन, त्याच्यानंतर हच मोबाईल हे मार्केटमध्ये का नाही टिकले? हच मोबाईल, एअरसेल, युनिनॉर, तुम्ही ऐकलंय टेलिफोन, असे फोन होते आपल्याकडे रिचार्ज करायचे तुम्ही. हॅलो हॅलो हॅलो, सर तुमचा येतोय आवाज. आवाज येतोय माझा व्यवस्थित? तुम्ही इंटरॅक्ट आधीमध्ये जेव्हा तुम्हाला काही विचारतो प्लीज. हॅलो, येतोय आवाज माझा? हॅलो, हो सर, आवाज येतोय. हा, ठीक आहे. म्हणजे जे बिझनेस आउटडेटेड होत आहेत किंवा जे बिझनेस थोडेसे रिस्की आहेत गव्हर्नमेंटच्या, बँकेच्या दृष्टीने, तर बँक सहजासहजी त्यांना लोन देत नाहीये. तर आज टेलिनॉर, युनिनॉर, एअरसेल, आयडिया, वोडाफोन म्हणजे मर्ज झाले. या कंपन्या जेव्हा मर्ज होतात तेव्हा त्यांनी यांचे फ्युचर स्कोप कुठेतरी लिमिटेड केले होते. हे कॉम्पिटिशन मध्ये उभे राहू शकले नाही. तर बिझनेसचा स्कोप खूप महत्वाचा आहे. बिझनेसची फ्युचर ग्रोथ किती आहे. आज गव्हर्नमेंटनी फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या प्लास्टिकची मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री काढली, त्या गव्हर्नमेंटने बॅन आणला तर प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग तुमची इंडस्ट्री पूर्ण बंद. म्हणजे जेव्हा एखादा स्कोप ठरवता बिझनेसचा तर गव्हर्नमेंट त्याला बंदी घालणार नाहीये ना. तर हे खूप महत्वाचं आहे. माझ्या मनसरमध्ये एक क्लायंट होते आपले, त्यांनी ओव्हन बॅग मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस सुरू केला. ओव्हन बॅग म्हणजे जे आपला कापडी बॅग त्याला म्हणतो. तुम्ही एखादा कपड्याच्या शॉपमध्ये जेव्हा एखादे कपडे विकत घेता, आजही ते देतात, पण महाराष्ट्रामध्ये ओव्हनचं मॅन्युफॅक्चरिंग करायला बंदी आहे. आज ही ओव्हन बॅग मनसर म्हणजे
महाराष्ट्रात चोरून आणून विकला जातो. म्हणजे गव्हर्नमेंट कडनंही सुद्धा स्कोप लिमिटेड होऊ शकतो. म्हणजे असं नाहीये, जेव्हा स्कोप डिफाईन होतो बिझनेसचा, तर बिझनेसचा स्कोप डिफाईन हा एन्व्हायरमेंट, गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन म्हणजे गव्हर्नमेंटचा त्याच्यात काय हस्तक्षेप आहे का, प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंगवर बंदी आहे, बंदी येते किंवा उद्या पेट्रोल डिझेल. आता मला सांगा, आज पेट्रोल पंपाचं उदाहरण घेऊ. आज तुम्हाला एक ऑप्शन दिला, तुम्हाला पेट्रोल पंप सुरू करायचा आहे सीएनजी किंवा पेट्रोल डिझेल, ट्रॅडिशनल पेट्रोल पंप जिथे पेट्रोल डिझेल सेल होतं, आणि इलेक्ट्रिक आणि सीएनजी, तुम्ही कोणता पंप सुरू करा? बँकेकडे लोन मागायला दोन व्यक्ती आले, दोन्ही सेम कॅटेगरीचे. एकाला ट्रॅडिशनल पेट्रोल पंप सुरू करायचा जिथे पेट्रोल आणि डिझेल विकलं जाईल, आणि दुसरा पंप जो आहे जिथे इलेक्ट्रिक आणि सीएनजी विकलं जाईल. कोणत्या पंपाला तुम्ही घेणं प्रिफर कराल का बँक लोन देणं प्रिफर कराल? हॅलो, हा, गुड. म्हणजे सीएनजी. तर कारण की जेव्हा बिझनेस जे आहे तर त्याची फ्युचर ग्रोथ ही गव्हर्नमेंटच्या स्ट्रॅटेजीवर पण डिपेंड आहे, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल गोष्टीवर पण डिपेंड आहे. आता पेट्रोल का नाही येणार, सीएनजी का घेणार? कारण की लोकांना अफोर्डेबल आज सीएनजी आहे. पेट्रोलचे रेट 100 रुपये झाले. म्हणजे इन फ्युचर पेट्रोल हे आपल्या इथे 20 आणि 25 रुपयाने विकलं जाईल आजपासून 20 वर्षांनी. म्हणजे मी हे तुम्हाला 100% सांगतो, कारण की काही दिवसांनी जे आपले दुबई देश आहे, दुबई म्हणतो आपण, तो गरीब होईल. हे तुम्हाला लाईटली घ्याल तुम्ही, असं वाटेल तुम्हाला काहीतरी बोलतात सर, पण बी फ्रँकली कारण की ज्यावेळेस आपण सीएनजी आणि इलेक्ट्रिक वळू, त्यावेळेस संपूर्ण व्हेकल्स ह्या सीएनजी आणि इलेक्ट्रिकलवर शिफ्ट होतील. त्यावेळेस आपल्याला दुबईतनं, जे आज आपण दुबईला जे परकीय चलन देतोय, तर ते द्यायची काही गरज नाही लागणार. आपले सगळे पैसे आपल्या इंडियातच राहतील. ऑलमोस्ट आपला कितीतरी रेव्हेन्यू आपण त्याच्यावर खर्च करतोय. म्हणजे जर बिझनेस स्कोप मध्ये जर विचार केला, तर आपण आज बॅटरी, इलेक्ट्रिक व्हेकल्स, सीएनजी, तर याचा जो बिझनेस स्कोप आहे, म्हणजे तुम्हाला फ्युचर ओळखायचं तुमचं. तुम्ही लॉकडाऊनच्या अगोदर जर मास्क मॅन्युफॅक्चरिंगचा विचार केला, तर लॉकडाऊनच्या अगोदर एखाद्याने मास्क बनवत असेल तर तुम्ही हसत असाल. पण जेव्हापासून लॉकडाऊन झाला आणि कोरोना आला, तर सॅनिटायझरची जी बॉटल आहे ना, सॅनिटायझरची बॉटल मेडिकलमध्ये कुठेतरी कोपऱ्यात पडायची. आज त्या सॅनिटायझर फ्रंटला आली आहे. सॅनिटायझर आपण सुरुवातीला एक छोटीशी बॉटल 100 रुपयाला घेतली असते, थोडीशी ठीक आहे, 50-60 रुपयाला झाल्यात त्या बॉटल. म्हणजे जे बिझनेस आउटडेटेड होतं ते सुद्धा स्कोपला आलेलं आहे. डिपेंड अपॉन स्कोप हा प्रत्येक वेळी बदलतो, आणि जसा गव्हर्नमेंटचा स्कोप किंवा लोकांचा स्कोप बदलतो, तसाही तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा स्कोप तुमच्या परिस्थितीनुसार चेंज करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही ट्रॅडिशनल गोष्टींना चिटकून राहिला, तर तुम्ही मार्केटमधनं आउटडेटेड व्हाल. म्हणजे बिझनेसचा स्कोप निवडताना तुम्हाला लोकांची रिक्वायरमेंट, लोकांची गरज, गव्हर्नमेंटचे इंटरव्हेन्शन, म्हणजे गव्हर्नमेंटचा हस्तक्षेप, या सगळ्या गोष्टींचा विचार करून बिझनेसच्या स्कोपला बँक लोन देते, आणि तुम्ही तो स्कोप लक्षात घेऊनच बिझनेसमध्ये उतरायचा. म्हणजे बँक लोन देताना त्या स्कोपचा विचार करते. आज तुम्हाला माहिती आहे, नोकिया नावाची कंपनी होती फोनमध्ये, एकदम बेस्ट कंपनी होती जी 10 वर्षापूर्वी. आज आहे का नोकियाचा फोन दिसतोय? नोकियाचा फोन दिसतोय का तुम्हाला पुढे? हॅलो, नाही. नाही सर. हे का झालं? कारण की दिवसेंदिवस त्यांनी जसा स्कोप बदलला, जशी लोकांची रिक्वायरमेंट बदलली, तसा आपला बिझनेसचा स्कोप बदलला नाही. तर बँक सुद्धा तुम्हाला लोन देताना तुमच्या बिझनेसचा स्कोप किंवा तुम्ही किती चेंज करताय तुमच्या बिझनेसला, तुम्ही रिजिड राहिलं नाही पाहिजे. बघा, आज शिकवण्याच्या ज्या पद्धती ऑनलाईन झाल्या, आपण जे लेक्चर घेतोय आता ते ऑनलाईन घेतोय. जर पूर्वी जर तुम्हाला म्हटलं असतं ऑनलाईन आपण हे लेक्चर घेतोय, तर पूर्वी कोणीच तुम्ही एवढं सिरियसली नसतं घेतलं. आज करोनामुळे ह्या ऑनलाईन लेक्चरचा इतका फायदा होतोय की बरेच सारे शिक्षक, आज दिल्लीचा शिक्षक महाराष्ट्रात शिकू शकतो किंवा आपल्या ग्रामीण भागात शिकू शकतो. दिल्ली, मुंबईचा शिक्षक. कशामुळे स्कोप वाढलाय त्याचा? डिजिटलायझेशनमुळे. बरोबर ना? हॅलो. तर डिजिटलायझेशनमुळे तर बिझनेसचे स्कोप बदलत चाललेत. म्हणजे स्कोप हे डिफाईन न राहता वर्षाला स्कोप तुमच्या बिझनेसचा बदलतो. त्याच्यानुसार तुम्हाला तुमचा व्यवसाय करण्याची पद्धत पण बदलायची. म्हणजे स्कोप निवडताना बँकेच्या दृष्टीने नाही, आपण आपल्या दृष्टीने सुद्धा स्कोप डिफाईन करायचा आहे. नेक्स्ट, प्रोजेक्ट इनिशिएटिव्ह. तर त्यांचा अर्थ असा आहे, जेव्हा प्रोजेक्ट सुरू करताना इनिशियल स्टेजला आपल्याला काय काय रिक्वायरमेंट आहे, फंड्स, मार्केटिंग, एक्सपिरियन्स. तर
सर्वात महत्वाचा मॅटर मी जे तुम्हाला मागच्याही लेक्चरला सांगितलेलं, आपण बिझनेस सुरू करतोय. शेटे आहे का लेक्चरला? हॅलो, शेटे आहे? जेव्हा तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करताय तर तुमचा एक्सपिरियन्स किती आहे, त्या बेसिसवर तुम्हाला तुमचा एक्सपिरियन्स, तुमचं फंड, तुमचा एक्सपिरियन्स, तुमचं एज्युकेशन, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, ह्या सगळ्या गोष्टी व्यवसाय सुरू करताना बँक लक्षात घेते. फ्रेशर व्यक्तींना बँक सहजासहजी लोन देत नाही. नेक्स्ट, प्रोजेक्ट बजेटिंग, टाइम मॅनेजमेंट. प्रोजेक्ट बजेटिंग मध्ये एखादा व्यवसाय सुरू करायचा, फॉर एक्झाम्पल तुम्हाला चहाच्या टपरी सुरू करायची आहे. माझ्याकडे परवा एक क्लायंट आले होते, त्यांना एवलेटीचा स्टॉल सुरू करायचा आहे. ते म्हटले मला एक 16 लाख रुपये पाहिजे. आवाज येतोय माझा? हॅलो, Yes, sir. हो, 16 लाख रुपये मला पाहिजे. तर 16 लाख रुपये म्हटले मला एवलेटीची एजन्सी घ्यायला पाहिजे. मी म्हटलं नाही देणार. बँकेच्या मॅनेजरकडे गेले, बँकवाले पण म्हटले नाही देणार. आता मला सांगा, चहाचा स्टॉल सुरू करायला किती रुपये लागतील? तर 2-2.5 लाख रुपये. पर तुम्ही एकदम भारीतलं मटेरियल घेतलं, एक ती शेगडी, त्याच्यानंतर त्याचे टोप, त्याचे कप, तिथलं थोडंसं फर्निचर नावाचा ब्रँड, तर 16 लाख रुपये. बिझनेस जी बजेटिंग आहे, तर बँकेला माहिती आहे जेन्युइनली किती पैसे पाहिजे. तुम्ही डिपॉझिट देण्यासाठी बँक सहजासहजी पैसे देत नाही. तुमचा स्वतःचा बिझनेस असेल तर व्यवसायासाठी जेन्युइनली किती पैसे लागतात, तर बजेट करताना बँक तुम्हाला मॅक्झिमम 80% फायनान्स देते. 80%च्या वरती तुम्हाला बँक फायनान्स देत नाही. 20% तुम्हाला तुमचे ओन फंड लागतात. 80% मॅक्झिमम बँक फायनान्स करेल. जर तुम्ही 20% पेक्षा जास्त फंड आणले तर बँक सहजासहजी तुम्हाला लोन देण्यासाठी लगेच अप्रोच होते. टाइम मॅनेजमेंट. तर टाइम मॅनेजमेंट म्हणजे प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा तो प्रोजेक्ट किती वेळेत सुरू होईल, किती काळ लागेल, तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. तर टाइम मॅनेजमेंटमध्ये एखादा शॉप सुरू करताय तर तिथलं फर्निचर, तिथले कस्टमर किंवा तिथलं रिनोव्हेशन, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कन्सिडर करायच्या आहेत. म्हणजे त्या टाइम मध्ये तुम्हाला त्याचं, सपोज एखाद्या शॉप मध्ये आपण एखादा व्यवसाय सुरू करतो का, एखाद्याकडे शेड मारून, एखादी मोकळी जागा भाड्याने घेते, जर शेड मारून तुमचा व्यवसाय सुरू करायचा आहे, तर तुम्हाला त्याच्यासाठी काही टाइम स्पॅन लागणार आहे. तर तो टाइम स्पॅन कसा मॅनेज करायचा आहे. त्याच्यानंतर प्रोजेक्ट रन झाल्यानंतर पण ते मार्केटपर्यंत जास्तपर्यंत तुमचं प्रोडक्ट मार्केटला सेल झाल्यानंतर तुमचे पैसे जे रिकव्हर होणार आहेत ते कसे रिकव्हर होणार आहेत, या गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे तर टाइम मॅनेजमेंट तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट ठरवताना बँक सुद्धा आता तुमचं टाइम मॅनेजमेंट पाहते. बँक टाइम मॅनेजमेंट काय पाहते, बाबा मी याला आज 1 कोटी रुपये दिले व्यवसायासाठी, तर हा किती वेळात पूर्ण देणार आहे मला, तो कसे देणार आहे, बाबा याला त्या टाइम मध्ये पैसे मिळणार आहेत का, या सगळ्या गोष्टीचा बँक स्टडी करते. त्याच्यानंतरच बँक तुम्हाला पैसे देते. प्रोजेक्ट रिस्क कम्युनिकेशन प्लॅन. प्रोजेक्ट रिस्क मध्ये फॉर एक्झाम्पल आता जे नवीन प्रोजेक्ट आहे जे डिजिटलायझेशनचे, तर बँक प्रोजेक्ट रिस्क घेताना सहजासहजी एकदम न्यूली प्रोजेक्टला लोन देत नाही. आता फॉर एक्झाम्पल बिल्डर प्रोजेक्ट आहे, बिल्डर प्रोजेक्ट मध्ये जेव्हा बँक लोन देते तर बँक सहजासहजी कोणालाही लोन देणार नाही. जर बिल्डरच्या आज जे प्रोफाईल आहे, बिल्डर प्रोफाईल निगेटिव्ह प्रोफाईल आहे, तर बिल्डरच्या निगेटिव्ह प्रोफाईलला बँक लोन देत नाही. त्याच्यानंतर वकील, पोलीस या व्यक्तींना बँक सहजासहजी लोन देत नाही. जेव्हा ही लोक व्यवसाय सुरू करतात, बिअर बार झाला, बिअर बारला लोन देत नाहीये. म्हणजे हा प्रोजेक्ट रिस्क आहे. म्हणजे तुम्ही एखादा वाईन शॉप टाकताय तर वाईन शॉपला सहजासहजी एखादी बँक सहजासहजी लोन देणार. हे प्रोजेक्ट रिस्क आहे. उद्या गव्हर्नमेंटने वाटलं वाईन शॉप बंद करायचे, आता उद्या लॉकडाऊन सुरू होणार आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे जे हॉटेल्स आहे, तर हॉटेल्स जेव्हा सुरू होतील, म्हणजे हॉटेलवर लॉकडाऊन येणार, तर हॉटेलसाठी बँक लोन देताना थोडंसं आजही मागे सरकते. कारण की बँक जेव्हा लोन देते, तर आता माझ्याकडे काही प्रोजेक्ट आले तर बँक म्हणले नाही बाबा आम्ही हॉटेलला सध्या लोन देत नाहीये, कारण की तिथे कुठेतरी त्यांना रिस्क वाटते. तर त्याचा कम्युनिकेशन प्लॅन आहे. कम्युनिकेशन प्लॅन करताना पण बँक थोडासा विचार करते, बाबा जे प्रोजेक्टची जी रिस्क आहे तर काय स्ट्रेंथ पर्यंत आहे, कस्टमर आपल्याला किती वेळ पैसे देतील, किंवा त्यांचे जे कम्युनिकेशन प्लॅन मध्ये बाबा त्यांना कोणते गव्हर्नमेंटचे टेंडर मिळाले, गव्हर्नमेंटचे टेंडर किंवा इतर काही कॉन्ट्रॅक्ट मिळाले, तर त्याचे जे प्लॅन, जे कम्युनिकेशन, ते म्हणजे त्यांच्याकडनं टेंडर किंवा इन फ्युचर काय सेल, कस्टमर तुमचा कस्टमर बेस काय, तर तुम्हाला पैसे ते कसे वेळेत येतील, हे सगळे तुमच्याकडनं पेपर घेतले जातात. त्याला तुमचं फायनान्शियल कम्युनिकेशन, म्हणजे तुमचा सेल काय होणार आहे, फ्युचर सेल, आणि तुमच्याकडनं कोण माल विकत घेणार आहे, त्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतरच बँक आपल्याला लोन सँक्शन देते. प्रोजेक्ट एक्झिक्युशन
प्रोजेक्ट एक्झिक्युशन म्हणजे प्रोजेक्ट राबवणे, प्रोजेक्ट रन करणे, जो पेपरवर होता. आतापर्यंत आपण पेपरवर बोलत होतो. फॉर एक्झाम्पल आपण परत एक मागच्या वेळेसच्या एक्झाम्पलकडे जाऊ. आपल्याला इलेक्ट्रिकचं शॉप सुरू करायचं होतं. इलेक्ट्रिकचं शॉप सुरू करताना पहिली गोष्ट त्याचा स्कोप किती आहे, इलेक्ट्रिक मध्ये तो एलईडी विकतोय का पूर्वीच्या काळाचे बल्ब विकतोय. पूर्वीच्या काळाचे बल्ब मॅन्युफॅक्चरिंग करत विकत असेल किंवा जे वरची सिलिंग, आता कन्सिल सिलिंग आले, कन्सिल फिटिंग माहित असेल तुम्हाला, भिंतीच्या आतमध्ये. तर भिंतीच्या आतल्या फिटिंगला आज प्रेफरन्स दिला जातो. पूर्वीचे पाईप पट्ट्या नावाचे कन्सेप्ट राहिलेला नाहीये. पूर्वीचे बल्ब राहिलेले नाही, आज एलसीडी एलईडी बल्ब आले. एलईडी पूर्वी म्हणजे त्या बल्ब मध्ये पण खूप सारे चेंजेस झाले. त्याच्यानंतर आता जग बिझनेस रन करायचा आहे, त्याच्यातल्या रिस्क ह्या सगळ्या आपण त्याच्यात पाहू. तो प्रोजेक्ट रन करायला किती वेळ लागतं. ओके, ह्या सगळ्या गोष्टी विचार केल्यानंतर आपल्याला एक्झॅक्टली एक्झिक्युशन करायचं म्हणजे बिझनेस सुरू करायचा. बिझनेस सुरू करताना आपला बिझनेसचं टायमिंग, बिझनेस आपला 18 तास 16 तास किती वेळ उभा चालतं. सहजासहजी बिझनेस रन करताना म्हणजे साधा कपड्याचं शॉप असलं, मेडिकल शॉप असेल ना, मेडिकल शॉप सकाळी 9ला सुरू होतं तर रात्री 9 का 10 11ला बंद होतं. 9 ते 9 12 तास, 10 11 12 म्हणजे ऑलमोस्ट 7 तास त्याचं मेडिकल शॉप सुरू असतं. साधं कपड्याचं शॉप जरी घेतलं तर सकाळी बिचारा 8 वाजता येतो, त्याच्यानंतर संध्याकाळी तो 8 वाजता घरी जातो. 12 तास त्याचं शॉप उभं असतं. तर बरेच सारे असे बिझनेस आहेत जे 24 तास, तुम्ही कस्टमर केअरचे बिझनेस असतील तर कस्टमर केअरचे बिझनेस 24 तास तुमचे कंटिन्युअस चालू असतात. तर हे जे प्लॅनिंग आहे, टाइम प्लॅनिंग किंवा बिझनेस एक्झिक्युशन, कस्टमरला तुम्हाला रिप्लाय किती वेळात द्यायचा आहे, प्रोडक्शन कसं करणार आहेत, त्याच्यानंतर त्याचं सेल कसं करणार आहे, या सगळ्या गोष्टी आतापर्यंत पेपरवर गेलेलं होतं. हे ऍक्च्युली गिरवणे, ऍक्च्युली रन करणे. तर याला प्रोजेक्ट एक्झिक्युशन म्हणतो. तर जेव्हा प्रोजेक्ट एक्झिक्युशन रन होईल तर त्याच्यात काय आपल्याला चुका आढळतील किंवा काही आपल्या ज्या मिस्टेक्स आहेत त्या आढळतील, तर आपल्याला वेळोवेळी करेक्ट करायच्या. जेव्हा तुमच्या ह्या चुका तुम्ही करेक्ट करत जाल तर तुमचा बिझनेस एकदम व्यवस्थित कंट्रोलमध्ये येईल. बिझनेस एक्झिक्युशन प्रॉपर झालं तर बिझनेस प्रोजेक्ट कंट्रोलमध्ये राहील. प्रोजेक्ट कंट्रोल म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल प्रोजेक्ट कंट्रोलमध्ये प्रोजेक्टचं जे लागणार आहे इनपुट आउटपुट रेशो, फॉर एक्झाम्पल 100 मीटर कापडमध्ये 50 शर्ट तयार होत असेल 2 मीटरचे फॉर एक्झाम्पल, तर 100 मीटर कापडमध्ये 100 शर्ट क्रिएटच झाले पाहिजे. जर त्याच्या 40 शर्ट क्रिएट होत असतील तर आपण 10 शर्टचा आपला लॉस करतोय. तर लॉस का होतोय? कटिंग मध्ये चुका होतात, स्टिचिंग मध्ये चुका होतात. तर असे छोटे छोटे कंट्रोल असतात. इनपुट आउटपुट रेशो हा कपड्याच्या बिझनेस बाबत बघितला. अशा प्रत्येक बिझनेस मध्ये जेव्हा तुम्ही काही इनपुट टाकता तर त्याच्यातनं काही आउटपुट आले पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्ही 100 किलो शेंगा टाकल्या, 100 किलो शेंगदाण्यामधनं 50 लिटर तेल किंवा 25 लिटर तेल, जो काही इनपुट आउटपुट रेशो तो मॅच झाला पाहिजे. जर इनपुट आउटपुट रेशो मॅच नाही झाला तर कामगारचं काहीतरी चुकतंय, मशीनचा काहीतरी फॉल्ट आहे. हे प्रोजेक्ट कंट्रोल आहे. तुम्हाला ते कंट्रोल आठवायचे. मशीन ऑटोमेशन मध्ये नाही करत, आपण रन करताना काहीतरी आपल्याकडनं मिस्टेक होते, प्रॉपरली ऑइलिंग होत नाहीये, प्रॉपरली त्याचं प्रेसिंग होत नाहीये. तर हे म्हणजे प्रत्येक बिझनेसला प्रोजेक्ट कंट्रोल किंवा बिझनेस कंट्रोल हा वेगळा राहतो. तर बँकही तुमचा विचार करते, बाबा तुम्ही ऑटोमेशन मध्ये जाताय, तुमचं कंट्रोल किती राहणार आहे, तर कोणत्या प्रकारे तुम्ही कंट्रोल करणार. जेव्हा तुम्ही तुमचे बिझनेस थर्ड पार्टीला रन करायला देता, तुम्ही स्वतः रन करत नाही, तेव्हा बिझनेस बँक सुद्धा लोन देताना बॅक फुटवर जाते. बॅक फुटवर म्हणजे बँक तुम्ही जेव्हा तुम्ही म्हणता बाबा माझे रिलेटिव्ह लोन बिझनेस रन करणार आहे, तर बँक सुद्धा तुमच्या रिलेटिव्हलाच लोन देईल. तुम्हाला लोन द्यायला तुम्ही ज्यावेळेस म्हणाल बाबा मी नाही, मी जॉब करतोय आणि मग माझ्या रिलेटिव्ह किंवा माझा हा आत्तेभाऊ, मामेभाऊ किंवा माझा भाऊ, बहीण, वडील बिझनेस रन करतील, तर बँक सुद्धा म्हणते त्यांचे डॉक्युमेंट आणा, आम्ही त्यांना लोन देऊ, तुम्हाला नाही लोन देणार. म्हणजे अशा गोष्टी होतात. प्रोजेक्ट कंट्रोल करणारी व्यक्ती ती लोन घेणारीच असेल, असं बँकेचं म्हणणं आहे. प्रोजेक्टची कन्क्लुजन म्हणजे प्रॉफिट किती प्रॉफिटेबल वगैरे आहेत, तर या सगळ्या गोष्टी त्याच्यात रन होतात. ह्या गोष्टी आपल्या झाल्यात एक्झिक्युशन कंट्रोल कंटेंट्स मध्ये. तुझ्या प्रोजेक्ट लाईफ सायकल आहे, तर प्रोजेक्ट लाईफ सायकल म्हणजे शून्यातनं बिझनेस मी तुम्हाला सांगितलेलं आहे पूर्वी. जो बिझनेस तुम्ही रन करताय, तर रन करताना बँक सुद्धा पाहते तुम्ही बिझनेस कुठून सुरू केला आहे. डायरेक्टली बिझनेसला लोन देताना त्या व्यक्तीचा एक्सपिरियन्स, जेव्हा तुम्ही आयपीओज वगैरे, आता शेअर मार्केटचे काही आयपीओज वगैरे येत असतील तर तुम्ही बघा रन करताना ते बघता त्याचे डायरेक्टर कोण आहे, काय कसं आहे, कंपनीला किती वर्ष झालेत, कंपनीने किती सेल केलाय, त्या बिझनेसला लाईफ स्पॅन किती आहे, तो बिझनेस किती वर्ष टिकेल हे सुद्धा बँकेसाठी महत्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल
फीचर फोनचा बिझनेस, आता त्याला लाईफ आहे का? नाही. डिजिटलायझेशनचं जे हे आहे त्याला लाईफ राहिलंय का? नाही. जेव्हा बिझनेसला लोन देताना त्याला इन फ्युचर लाईफ किती? आज जर तुम्हाला एखादं म्हटलं सॉफ्टवेअर मध्ये जर बिझनेस रन करूया, त्या रोड कन्स्ट्रक्शन मध्ये, आता रोड कन्स्ट्रक्शन आपले जेव्हा भारतातले सगळे रोड डेव्हलप झाल्यानंतर मला सांगा कॉन्ट्रॅक्टरला कामं राहतील का? हॅलो, त्यांचा स्कोप संपेल की नाही? भारतातले सर्व खेड्यापाड्यातले रोड, हायवे, नॅशनल हायवे सगळे डेव्हलप झाले, तर त्यांना स्कोप राहील का? नाही राहणार. त्या बिझनेसची लाईफ कमी होते. फॉर एक्झाम्पल प्रत्येकाला घर मिळालं, म्हणजे आज गव्हर्नमेंट हाऊसिंग प्रोजेक्टवर काम करत आहे, प्रत्येकाला घर मिळालं तर गव्हर्नमेंट हाऊसिंग प्रोजेक्टवर काम करेल का? लोक बिल्डिंग घेतील का? त्या प्रोजेक्टची लाईफ सायकल कमी कमी होत जाते. तुम्ही एखादा बिझनेस करताय तर त्या बिझनेसची लाईफ सायकल किती आहे किंवा तो बिझनेस इन फ्युचर किती टिकेल? आज जसं तुम्ही जे काही आता जे आपण ऑनलाईन शिक्षण घेतोय किंवा ऑनलाईन जे चालू आहे, तर तुम्हाला कुठल्याही कानाकोपऱ्यातलं शिक्षक तुम्हाला ऑनलाईन कम्युनिकेट करतोय. जे शिक्षक ऑनलाईनला फिजिबल नाही झाले किंवा ऑनलाईन नाही शिकू शकले तर ते आउटडेटेड झाले, ते म्हणजे त्या लाईफ सायकल मधनं पूर्णपणे बाहेर पडतात. तर तुमच्या प्रोजेक्टची लाईफ सायकल किती आहे ते इम्पॉर्टंट आहे. आता एकदा फूड बिझनेस मध्ये गेला तर मला सांगा वडापाव लोक रोजच खातात, एखादा रोज गेला तरी खातो, तर त्याची लाईफ सायकल किती इम्पॉर्टंट आहे, तर ती खूप महत्वाची. आज गांधी टोपी दिवसेंदिवस बंद होत चालत. आता लग्न, आता मला सांगा लग्नात पत्रिका छापायची पूर्वी, आता लग्नात पत्रिका कोणी छापतं का? पेपर पत्रिका छापताय का? हो, छापतात पण प्रमाण कमी झालंय शहरात, खूपच, म्हणजे खूप कमी झालं. खूप म्हणजे ते 20%, 10 ते 20% राहिलं. पूर्वी 1000-1500 पत्रिका छापायचे, हार्डली 200-100 पत्रिका छापतात. म्हणजे त्या बिझनेसची लाईफ सायकल कमी झाली, बिझनेस आउटडेटेड झालाय, त्याची लाईफच नाही राहिली. तर एखादा जो बिझनेस आहे तर बिझनेसची लाईफ सायकल ओळखून बँकेचा एक विचार असतो किंवा तुम्ही पण बिझनेस निवडताना, म्हणजे तुम्हाला सर्वांना सांगतो तर बिझनेसला इन फ्युचर लाईफ किती आहे ही खूप इम्पॉर्टंट आहे. प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोसेस, बिझनेस प्रोसेस, फॉर एक्झाम्पल तुम्ही आयटी इंडस्ट्रीमध्ये गेला किंवा डिजिटलायझेशन मध्ये गेला तर गुड डिजिटलायझेशनला आजही खूप सारा स्कोप आहे, म्हणजे इन फ्युचर तुमचा स्कोप आहे. पण आज जर पेपर मॅन्युफॅक्चरिंग वर गेला आणि म्हटले मला फॉर्म भरायचे, मुलांच्या वह्या छापायच्यात, वह्यांची मॅन्युफॅक्चरिंग करायची, काही दिवसांनी वही नावाचा कन्सेप्टच नाही राहणार, बुक्स नावाची कन्सेप्ट नाही, सगळं डिजिटल राहणार आहे. शाळेत फक्त टॅब न्यायचा आहे, पुस्तकं छापायचीच नाही. पेपर मीडियाच राहणार नाही. पेपर म्हणजे न्यूज पेपर सुद्धा तुम्हाला घरी एका टॅबवर येईल. मला सांगा मग न्यूज पेपर मीडियामध्ये काम करणं किती योग्य राहील? पेपर जे पेपर डिलिव्हरी करतात किंवा पेपर चॅनल आहे, जर सपोज पेपरचं मॅन्युफॅक्चरिंगच नाही झालं आणि सगळे डिजिटल पेपर आले, तर मला सांगा पहिली गोष्ट 5 रुपयाचा पेपर एकदम फुकट, 30 रुपये महिना किंवा 10 रुपये, म्हणजे 30 ते 10 रुपये महिन्यात तुम्हाला जर मोबाईलवर पेपर मिळत असेल तर 120 रुपये किंवा 5 रुपयाचा सकाळ पेपर घेता, तो घ्याल का? म्हणजे बरीच लोक आजही ऑनलाईन पेपर असतात, नाही घेणार. हा, म्हणजे तुम्ही विचार करा, जर रोजचे 5 रुपयाचा विचार केला, जे ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे पेपर मॅन्युफॅक्चरिंगचं म्हणजे पेपर जेव्हा तुम्ही छापताय, ह्या पेपरची जी इंडस्ट्री ती सुद्धा कमी होत चालली. मला सांगा पोस्ट ऑफिसची सुद्धा लाईफ सायकल संपत आलेली, म्हणजे इन केस इन फ्युचर गव्हर्नमेंट पोस्ट ऑफिस कधी पण बंद करेल. ओके, तर आपण लाईफ सायकल वर बस झाला. आता प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोसेसवर जेव्हा आपण वळतो तेव्हा तो मॅनेजमेंट बिझनेस कसा प्रोसेस करतं, ऑटोमेशन, सेमी ऑटोमेशन किंवा मॅनमेड. आता बऱ्याच ठिकाणी लेबर चिप मध्ये अवेलेबल असतात. ओके, आणि बऱ्याच ठिकाणी प्रोजेक्ट मशीन खूप कॉस्टली असतात. तर ज्यावेळेस लेबर चिप मध्ये मिळत असतात तर त्यावेळेस आपण लेबर प्रेफर करतो, ज्यावेळेस मशीन आपल्याला चिप मध्ये मिळतात तेव्हा मशीन प्रेफर करतो. फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण बँकेकडे येऊ, बँकेमध्ये मला सांगा कॅश देणारा 2 लोक मॅनेज करावं लागतात की नाही? एका माणसाचा बँकेतला कॅशियरचा पगार किंवा एका क्लर्कचा पगार किती? एका बँकेचा एका माणसाचा पगार किती? कॅशियर, नॅशनलाइज बँक. हॅलो 1 लाख रुपये 22. प्रोबेशन ऑफिसर जर तुम्ही झाला तर तुमचं 73,000 किंवा 75,000 तुमची सॅलरी तर चालू होते. ऑलमोस्ट 1 ते 1.5 लाख रुपये पगार आहे. मला सांगा जर तिथं आपण 3 मशीन ठेवल्या, बाबा एक कॅश डिपॉझिटला, एक कॅश विड्रॉलला आणि एक स्पेअरला,
किंवा 2 मशीन ठेवल्या, तर 2 मशीन मला सांगा, जर 2 मशीनचं भाडं किंवा 2 मशीन विकत जरी घेतल्या तर बँकेचे 24 लाख रुपये असतील. तर बँक मला सांगा दर वर्षाला 24 लाख रुपये खर्च करेल, म्हणजे त्या कामगारांना ठेवण्यापेक्षा त्या मशीन ठेवणं प्रेफर करेल की नाही? म्हणजे दिवसेंदिवस करेल ना. आपल्या दिवसेंदिवस म्हणजे आज एसबीआय बँकेने काही गोष्टी अनाऊन्स केल्यात बाबा, ज्यांचं एज 50 अबव आहे किंवा जे कम्प्युटरला फॅमिलियर नाहीये त्यांनी घरी रिटायरमेंट घ्या आणि घरी बस. म्हणजे हा प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोसेसचा भाग आहे. म्हणजे बँक सुद्धा म्हणते आम्हाला ऑटोमेशन कडे जायचं. आज तुम्ही अकाउंट ओपन करताना तुमचं एखाद्या एसबीआय किंवा एखाद्या बँकेत अकाउंट ओपन करता, तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरता आणि डायरेक्ट ऑनलाईन सगळ्या गोष्टी होतात. आणि मॅन्युअल पेपर वापरायचाच नाही. तर फॉर्म प्रिंटिंग वाल्याचा म्हणजे जो बँकेला आजपर्यंत फॉर्म प्रिंटिंग करून द्यायचा त्याचा जॉब गेला. म्हणजे फुल्ली ऑटोमेशनवर आलाय. हे झालं सर्व्हिस इंडस्ट्रीत. तुम्ही पर इव्हन पत्रवळी घेतली, पत्रवळी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये एका तासात एक मशीन 100 पत्रवळी काढेल, पण त्याच ठिकाणी एक माणूस एका तासामध्ये फक्त 50 ते 10, 20, 30 पत्रवळी काढेल. मग तुम्ही काय प्रिफर कराल, मशीन का ह्युमन? सिटीमध्ये Machine. असेल मशीन. आता सपोज सिटीमध्ये आपल्याला मला सांगा, सिटीमध्ये लेबर महाग आहे. सिटीमध्ये सपोज तुम्ही पुणे मुंबईत राहताय, साहजिक तुम्हाला पगाराची अपेक्षा जास्त असेल. म्हणजे तुमचे जे रिलेटिव्ह पुणे मुंबईत आहेत त्यांना 1 लाख रुपये पगार आहे आणि जो आपला इथे ग्रामीण भागात आहे 30-40 हजार रुपये पगार आहे. सिटीतला पगार आणि इथला पगार इक्वल आहे. म्हणजे सिटीत ते खर्च आहेत, सिटीत लेबर महाग आहेत, सिटीत मशीन मेड किंवा मशीन बाय मशीन मॅन्युफॅक्चरिंग मध्ये प्रोजेक्ट रन किंवा मशीन प्रोसेस मध्ये रन करणं खूप इझिली आहे. ग्रामीण भागात आजही लेबर खूप चीप मध्ये मिळतात. ग्रामीण भागात आजही कितीतरी बिझनेस येण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे बरेच बिझनेस ग्रामीण भागात रन होतात. नेक्स्ट प्रोजेक्ट डिस्क्रिप्शन मध्ये म्हणजे प्रोजेक्टचे पूर्ण डिटेल्स, बाबा आमचा सेल कोण होईल, आमचे कस्टमर कोण आहेत, त्याच्यानंतर कस्टमरचे नंबर्स किती आहेत, तर या सर्व गोष्टी किंवा त्या गोष्टी कस्टमरला किती वेळाने लागतात, किती वेळाने. मला सांगा फॉर एक्झाम्पल तुमचे फूड प्रोडक्ट, दूध तुम्हाला डेली लागतं, टूथपेस्ट डेली लागते, या गोष्टी तुमच्या डेली कन्झ्युम्शन. आजच सकाळी एक कस्टमर आले होते, म्हणजे क्लायंट आले होते, ते म्हणले बाबा एकदा कार घेतल्यानंतर तुम्ही किती वर्षांनी बदलता? 5 वर्ष, 10 वर्ष ऍटलिस्ट. म्हणजे नॉर्मल कस्टमर किंवा नॉर्मल ह्युमन म्हणतो मी, 5-10 वर्ष. म्हणजे त्या गोष्टींना तेवढा स्कोप आहे का? त्याचे अजून एक कस्टमर होते, काल एक मीटिंग झाली होती माझी त्यांची, जे सोपे मॅन्युफॅक्चरिंग करतात. मला सांगा, एकदा तुम्ही तुमच्या घरात सोफा किंवा बेड घेतल्यानंतर 20-30 वर्ष तो बदलता का? कमीत कमी 10-20 वर्ष, 10 ते 20 वर्ष सेम बेड वापरता की नाही? हो. म्हणजे तो बिझनेसची लाईफ सायकल, बिझनेसची लाईफ सायकल किंवा त्याचं जे डिमांड आहे, त्या डिमांडवर तुमचे कस्टमर किती आहेत, त्या गोष्टींना किती डिमांड येते, त्याच्यावर त्या गोष्टी ठरतात. बिझनेस इन ब्रीफली, तर तुमचा बिझनेस कसा रन होईल, किती प्रॉफिट शिल्लक राहील. आता एक दुसरी गोष्ट मला सांगा, मॅन्युफॅक्चरिंग. आता बिझनेस ब्रीफ कडे वळू आपण. सॉरी, प्रोजेक्ट ब्रीफ मध्ये तुम्ही पाण्याची बॉटल नाही, पाण्याची बॉटल किती रुपयाला विकत घेता? 20 रुपयाला, राईट? 1 लिटर पाण्याची बॉटल. हॅलो, हो. हा, तर मला सर सांगा, 10-20 ला घेतो. 20 रुपयाला घेतो आपण. आता मला सांगा, ती पाण्याची जी बॉटल आहे ती जो मॅन्युफॅक्चरर आहे तो रिटेलरला किती रुपयाला विकतो किंवा डिस्ट्रीब्युटरला ती किती रुपयाला विकतो माहितीये का? 9 रुपये 6 रुपये. 7-7.5 रुपये. 6-7.5 रुपये. तर 6 ते 7 रुपये. मला सांगा, 7 रुपयाला त्यांनी बॉटल विकल्यानंतर त्याला किती रुपये शिल्लक राहत असते अंदाजे? 2-3 रुपये. तीच बॉटल जर तुम्ही विकली, आता सपोज मी बॉटल बनवली, तुम्हाला 7 रुपयाला विकली, मला 2 रुपये, 2-2.5-3 रुपये शिल्लक राहील, मॅक्झिमम 3 रुपये. 3 रुपयात माझं 4 रुपयात काय 4 रुपयात बॉटल बनवणे, तिथला लेबरचा पगार, बॉटलचं लेबलिंग, बॉटलचं बॉक्सिंग, त्याच्यानंतर तो बॉटल माझ्या कारखान्यातून तुमच्या दुकानात पोहोचण्याचा ट्रान्सपोर्टेशन खर्च, त्याच्यानंतर तुम्ही मला 30 दिवसांनी पैसे देणार आहे त्याचं क्रेडिट. या सगळ्या गोष्टींचा खर्च पकडल्यानंतर मला 4 रुपये खर्च आला, 4-4.5 रुपये खर्च आला, म्हणजे माझा एका महिन्याचा व्याज. तर मला 3 रुपये मिळतात. आता तुम्ही ती सेल करणारे फायनल कन्झ्युमरला किंवा डायरेक्ट याला, तुम्हाला पर बॉटल किती रुपये राहणार आहे? तुम्ही 13. डिस्ट्रीब्युटर आहात, 13 रुपये राहणार. ठीक आहे, तुम्ही पर डिस्ट्रीब्युटरशिपवर काम केलं तर तुम्हाला 1 रुपया इन्व्हेस्ट न करता तुम्हाला त्या बॉटल मागे कमीत कमी 5 ते 7 रुपये शिल्लक राहील. ती बॉटल पुण्या मुंबईत 12 रुपयाला विकली एखाद्या रिटेलरला किंवा
₹7-8 जरी विकली तरी तो तुमच्याकडनं घेईल. म्हणजे तुमच्याकडनं ₹7 बॉटल घेऊन मी ₹10 जरी मुंबईत विकली तरी लोक घेतील. विदाउट एनी इन्व्हेस्टमेंट. म्हणजे बऱ्याच वेळा आपण जेव्हा प्रोजेक्टमध्ये एखादी गोष्ट विकत घ्यायची का मॅन्युफॅक्चरिंग करायची हा एक मोठा पार्ट असतो. म्हणजे सपोज जर मी बॉटल बनवली मुंबईत, सपोज माझा मुंबईत प्लांट आहे, मुंबईत जर मला मुंबईत जर मला बॉटल बनवून विकायची असेल तर ₹10 खर्च येईल. जर मला ग्रामीण भागातून तीच बॉटल जर मला मुंबईत जर मिळत असेल किंवा पुण्यात मिळत असेल तर मला बॉटल मागे ₹7 किंवा ₹8 मॅक्झिमम मला तो मुंबईत पोच करत असेल तर मी बॉटल बनवेल का विकत घेईल? हॅलो बनवणार सर. नाही, सांगतो परत, पुन्हा ऐका. फॉर एक्झाम्पल मी बॉटल जर बनवली स्वतः तर मला ₹7 खर्च येतोय. मी बॉटल जर बनवली मला ₹7 खर्च येतोय फॉर एक्झाम्पल, आणि तीच बॉटल मी जर दुकानातनं विकत घेतली डिस्ट्रीब्युटरकडनं मला ₹6 मिळते. ₹6 मला बॉटल येते विकत घेतली तर, आणि मला बनवायचा खर्च ₹7 येतोय, तर मी विकत घेईल का बनवेल? विकत घेणार. सर. हा, विकत घेऊ. तर बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या तुम्ही जर मार्केटमधनं विकत घेतल्या तर बनवण्यापेक्षा स्वस्त पडतात. तर प्रोजेक्ट ब्रीफ मध्ये तुम्हाला ती गोष्ट मॅन्युफॅक्चर करायची का डायरेक्ट ट्रेडर म्हणून काम करायचंय? ट्रेडरला ऑलवेज हायस्ट प्रॉफिट राहतो मॅन्युफॅक्चर पेक्षा. तर ट्रेडर म्हणून करणार. तर त्यामुळे आपण ट्रेडिंग मध्ये जेव्हा आपण वळू तर बऱ्याच वेळा आपण बरेच बिझनेस ब्रीफ मध्ये पर प्रोडक्ट किती रुपये शिल्लक राहतात, पर प्रोडक्ट किती रुपये शिल्लक राहणार आहे, तर याचं अनालिसिस केल्यानंतर आपल्याला ओव्हरऑल वर्षातनं किती प्रॉफिट होईल आणि हे संपूर्ण झाल्यानंतर आपला गोल अचीव होईल. म्हणजे पर प्रोडक्ट किंवा प्रोडक्ट मार्केटमधनं घ्यायचं किंवा मॅन्युफॅक्चर करायचं, ह्या गोष्टींवर आपला बिझनेसचा गोल किंवा आपला बिझनेसचा गोल असतो प्रॉफिट कमावणं. प्रॉफिट भेटला तर आपला बिझनेसचा गोल साध्य होतो. जर आपला प्रॉफिट मिळाला मॅक्झिमम तर तो मॅन्युफॅक्चरिंग करून मिळेल का ट्रेडिंग करून मिळेल? तर हे ब्रीफली तुम्हाला कळाल्यानंतर तुमचा बिझनेसचा प्रॉफिट मोटिव्ह अचीव्ह होईल. येतं लक्षात? हॅलो. येस सर. हा, ठीक आहे. तर बिझनेस एक्सपेक्टेड आउटकम, ठीक आहे. बिझनेस समरीत मी तुम्हाला सांगितलं तुम्ही काय बिझनेस करणार आहे बघा, हे सगळ्या गोष्टी आपण वरती बोलतो. तर बिझनेस ब्रीफ, बिझनेस समरी जे तुम्हाला सांगितलं तर तुमचं एक्झॅक्टली बिझनेस काय, त्याची समरी तुमच्याकडे खूप महत्वाची गरजेची आहे. जेव्हा बँक तुम्हाला लोन देते तर बँक तुमची बिझनेस समरी किंवा बिझनेस डिटेल मध्ये पाहते. बिझनेसचे ऑब्जेक्टिव्ह काय, बरोबर? बिझनेसचा ऑब्जेक्टिव्ह प्रॉफिट कमवणे हा कॉमन ऑब्जेक्टिव्ह. तर त्याच्यानंतर कितीपर्यंत प्रॉफिट मिळणार आहे, काय प्रॉफिट मार्जिन आहे, हे मेन ऑब्जेक्टिव्ह. एक्सपेक्टेड आउटकम मध्ये तुम्हाला किती प्रॉफिट मिळतोय, वर्षाचा टर्नओव्हर किती होणार आहे, तुमचा सेल्स किती राहणार आहे, या सगळ्या गोष्टी एक्सपेक्टेड आउटकम मध्ये राहतील. शेवटी तुमचा स्टेटस पार्टनरशिप आहे, प्रोप्रायटरशिप आहे, या कंपनी आहे, प्रायव्हेट लिमिटेड आहे. ओके, या गोष्टी जेव्हा बँक ह्या सगळ्या गोष्टी पाहते. म्हणजे एक्सपेक्टेड मध्ये तुमचा प्रॉफिट, तुमचा टर्नओव्हर, तुमचा सेल्स, तुमचं कस्टमर रिलेशनशिप, तुमचं कस्टमर बेस, ह्या सगळ्या एक्सपेक्टेशन मध्ये येतात. स्टेटस मध्ये मी तुम्हाला सांगितलं प्रोप्रायटरशिप म्हणजे सिंगल एखादा व्यक्तीच व्यापार करत असेल, पार्टनरशिप मध्ये बाबा 2 व्यक्ती काम करतात त्यामुळे सेल्स वगैरे बेटर राहतो, तर तुमची कस्टमर रिलेशनशिप नेटवर्क जास्त राहतं. कंपनी हा ब्रँड आहे तर कंपनीच्या नावाखाली बऱ्याच वेळा सेल्स मार्जिन्स जास्त राहतात. त्यामुळे जर कंपनी असेल तर आपल्याला साहजिकच व्यवसायामध्ये उभं राहणं आणि किंवा व्यवसायात एखादं सेल्स घेणं. फॉर एक्झाम्पल आता स्टेटसचा विषय आहे, तर मी तुमच्याकडे हॅलो आवाज. हा, कोणाचा जरी साऊंड झाला तर स्टेटसवर सपोज मी तुम्हाला म्हटलं मी डेअरी मिल्कचं चॉकलेट किंवा मोर्डेचं चॉकलेट, तुम्ही बरेच लोक म्हणजे मोर्डेचं जरी स्टेटस नसलं म्हणजे मार्केटमध्ये तुम्ही डेअरी मिल्क चॉकलेट प्रेफर कराल, पण हे माहित नाही की जे स्टेटस आहे कंपनीचं ते मार्केटिंगवर डिपेंड राहतं. जर तुम्हाला 2 चॉकलेट तुमच्या समोर ठेवले, एक डेअरी मिल्क किंवा एक मोर्डेचं चॉकलेट, तुम्ही कोणतं प्रेफर कराल? डेअरी मिल्क. हॅलो. हो सर. तर कारण की काय होतं, तो तुमचा जो ब्रँड आहे किंवा जो स्टेटस आहे
स्टेटसवर सगळ्या गोष्टी डिपेंड राहतात. जर तुमचा स्टेटस चांगला असेल, कंपनीचा स्टेटस क्रिएट करायचा असेल, तुम्हाला मार्केटिंग, सेल्स या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. जर मार्केटिंग स्टेटस म्हणजे जरी प्रायव्हेट लिमिटेड असेल, दुसरी गोष्ट पण प्रायव्हेट लिमिटेड आणि कंपनीवर येऊ. जर एखाद्याला तुम्ही म्हटले बाबा मी अमुक अमुक प्रोप्रायटरशिप मधनं माल विकतो आणि अमुक अमुक कंपनीचा व्यापारी आहे, तर जेव्हा कंपनीच्या लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. तुम्ही जर म्हटलं बाबा मी महिंद्रा अँड महिंद्रामध्ये कडनं आलोय, तुमच्याकडे किंवा टाटा कन्सल्टन्सी मधनं आलो, TCS मधनं आलोय किंवा टाटा मोटर्स कडनं आलोय, तुमच्याकडे बघण्याचं स्टेटस वेगळा असतो किंवा सेल्स व तुम्हाला ती लोक एंटरटेन करतात. तुम्ही कोलगेट कडनं आलाय, बालाजी वेफर्स कडनं आलाय, तुम्हाला लोक एंटरटेन करतात. तर जर तुम्ही बोगस कंपनीचं काम, जर बोगस कंपनीचं नाव घेतलं तर लोक तुम्हाला उभं करत नाही. मार्केटिंग मध्ये, सेल्स मध्ये तर तुमच्या कंपनीचं स्टेटस हे खूप इम्पॉर्टंट असतं. स्टेटस डेव्हलप करायला 9 ते 10 वर्ष जातात. सहजासहजी स्टेटस लगेच डेव्हलप होत नाही. तर बिझनेसचा स्टेटस हा सगळ्यात शेवटचा पार्ट आहे. जर तुमचं मार्केटिंग झालं तरच तुमचं स्टेटस उभा राहील. प्रोजेक्ट डिस्क्रिप्शन मध्ये एडिबिलिटी ह्या त्याच गोष्टी आहेत, नीड्स कॅप्चर्स, ठीक आहे, ते तुम्हाला सांगितलं. एकदम मिनिट, प्रेझेंट अप्रुव्हल प्रोसेस, ठीक आहे, ह्या मागाशी आपण सगळे एक्सप्लेन केलेलं आहे, त्याच्याच प्लॅनिंग. प्रोजेक्ट सेटअप, हॅलो, प्रोजेक्ट Yes, sir. डेफिनेशन अप्लाय झालंय, प्रोजेक्ट कन्सेप्ट डिझाईन्स पण झालेलं आहे, प्रोजेक्ट डिटेल्स. आता प्रोजेक्ट ओके, प्रोजेक्ट असेसमेंट मध्ये काय आता प्रोजेक्ट असेसमेंट, जसं तुम्ही IT कंपनीत वगैरे गेला, IT कंपनीमध्ये वगैरे जर गेला तर तुमची असेसमेंट होते. तर तुमचा प्रोजेक्ट तुम्हाला दरवर्षी किंवा तुमच्या बिझनेसचं तुम्हाला असेसमेंट करणं, किंवा बँक सुद्धा तुमच्या बिझनेसचं असेसमेंट करते. बँक असेसमेंट कसं करते? बँक दरवर्षी तुमच्याकडे किंवा दर महिन्याला तुमच्याकडे स्टॉक स्टेटमेंट मागते. जेव्हा जर बँक तुम्हाला लोन देते, CC देते, तर दर महिन्याला बँक तुमच्याकडे तुमचं बँक स्टेटमेंट, तुमचं सेल्स रजिस्टर, परचेस रजिस्टर, तुमचं बँकेचं बाकीची उलाढाल, कस्टमर बेस, या थ्रू बँक तुम्हाला असेस करते. असेस म्हणजे चेक करणे. तर जेव्हा बँक तुम्हाला दरवर्षी तुमचं ITR ची कॉपी म्हणजे बॅलन्स शीटची कॉपी घेऊन तुम्हाला चेकआउट करते, तर या असेसमेंट करण्याच्या बँकेच्या काही पद्धती आहेत. बिझनेस इन फ्युचर चालेल की नाही, किती चालेल, या सुद्धा बँकेच्या काही असेसमेंट असतात. जर बिझनेस दिवसेंदिवस बंद होतात, चालला असेल तर बँक सुद्धा लोन नेक्स्ट टाइमला रिन्यू करताना थोडंसं मागे पाहते. म्हणजे बँक सहजासहजी लोन देत नाही. म्हणजे बँक जेव्हा तुम्हाला एकदा लोन दिलं, तर लोन दिल्यानंतर बँकेसाठी असेसमेंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे प्रोजेक्ट फंडिंग जरी झालं, तर प्रोजेक्ट फंडिंग झाल्यानंतर असेसमेंटच्या गोष्टी आहेत. तर असेसमेंट तुम्हाला सांगितलं, स्टॉक, सेल्स आणि ITR वर तुमचं त्या गोष्टी डिपेंड आहेत. नेक्स्ट, प्रोजेक्ट ॲझम्पशन, प्रोजेक्ट स्कोप डिस्क्रिप्शन झालंय. प्रोजेक्ट ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया. आता जेव्हा तुमचा बँक बिझनेसचा स्कोप पाहिजे, त्याच्यानंतर बँक ठरवेल बिझनेस प्रोजेक्ट ऍक्सेप्ट करायचा की नाही, तर त्याचा क्रायटेरिया काय. जर तुमचा प्रोजेक्ट तुम्ही जर फॉर एक्झाम्पल वाईन शॉप रन करत असाल तर, हॅलो, कोणाला काही आहे? हॅलो हॅलो हॅलो, येतो आवाज सर, येतो आवाज. बिझनेस ऍक्सेप्टन्स. बँक तुम्हाला जेव्हा लोन देते, तर बँक लोन देताना तुमचा प्रोजेक्ट बँकेला पहिल्यांदा ऍक्सेप्ट करावा लागेल, त्याचं बँकेच्या क्रायटेरियानुसार. जसं मी तुम्हाला सांगितलं, बँक बिअर बार, वाईन शॉप, बिल्डर्स किंवा ज्या निगेटिव्ह प्रोफाईलचे, तंबाखू, गुटखा या ज्या प्रोफाईलचे, या लोकांना ज्याची ट्रेडिंग करतात त्यांना सहजासहजी बँक लोन देत नाही. तर जेव्हा बँकेचा जो क्रायटेरिया, ज्याला म्हणजे आज ट्रकवाल्यांना सुद्धा बँक लोन देत नाही, वकिलांना लोन देत नाही, तर बँकेचे काही क्रायटेरिया ठरलेले आहेत. ह्या लोकांना लोन द्यायचे, ह्या लोकांना लोन नाही द्यायचे. बँकेच्या क्रायटेरियात जर बसलं, बाबा बँकेच्या क्रायटेरियात बसला, बाबा तो माणूस हा व्यवसाय करतो, ह्या व्यवसायाला बँकेने परमिशन दिली, त्यांचे काही चेकआउट लिस्ट आहेत, तर ठराविक बिझनेसलाच बँक लोन देते. सहजासहजी जे बिझनेसची हे नाहीये, स्कोप नाहीये, किंवा ज्या बिझनेसची गॅरंटी नाही, त्या बिझनेसला सहजासहजी बँक लोन देत नाही. ऍक्सेप्टन्स करताना त्या व्यक्तीचा फ्युचर एक्सपिरियन्स, पास्ट एक्सपिरियन्स, त्याचा फायनान्स, त्याचा नेचर, ह्या सुद्धा गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. प्रोजेक्ट डिलिव्हरेबल्स, जे तुम्हाला किती वेळात प्रोजेक्ट डिलिव्हर करतात, तो एक्झिक्युशन झालेला आहे. प्रोजेक्ट ॲझम्पशन मध्ये बाबा आपण पाहूया, बाबा वार्षिक व्याज किती राहील किंवा त्याचा सेल्स किती राहील. जेव्हा बँक तुम्हाला आज लोन देते, बँक लोन देताना ती विचार करते, बाबा
याचा प्रोजेक्टचा सेल्स किती होईल, याचा ग्रोथ किती आहे, हे तुम्हाला तुमचं सीए जर प्रोजेक्ट रिपोर्टवर देतो. आज याचा सेल 50-60 लाख रुपये होईल, तर त्याला काहीतरी ऍझम्पशन आहे. फॉर एक्झाम्पल एक गाय किती लिटर दूध देते? 20 लिटर. त्याच्यावरती दूध नाही देणार. बाबा तुमच्या कारखान्यात 5 लोक काम करतात, 5 लोकात एवढा सेल्स होईल की त्याच्या व्यतिरिक्त नाही काम करणार. एका मशीनची एका तासाला बाबा 100 पत्रावळी काढते किंवा एका मिनिटाला 100 पत्रावळी काढते, ते 200 नाही काढणार. एक ऍझम्पशन आहे. तर ह्या ऍझम्पशन बेसिसवर तुमचे प्रोजेक्ट बँक ऍझम्पशन विचारात घेऊन तुम्हाला लोन देते. जे काही ऍझम्पशन सुद्धा महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर त्यांचे काही अनालिसिस आहेत, डिस्क्रिप्शन त्यांचे रिस्क. ओके, ह्या बँक पर्स्पेक्टिव्ह बिझनेसचा रिस्क इम्पॅक्ट किती आहे, त्याची एक्सपेक्टेशन ऑफ रिस्क किती आहे. फॉर एक्झाम्पल आपण एक पाहूया. डिले ऑफ क्रायटेरिया, डिले फॉर क्रिटिकल रिसोर्सेस. काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे तर डिले झाला. क्रिटिकल रिसोर्सेस फॉर एक्झाम्पल आपला आता करोना घेऊ. करोनामध्ये ऑक्सिजनचे जे सिलेंडर आहेत, जर ऑक्सिजनचे सिलेंडर्स आले नाही तर तो पेशंट सर्व्हाइव्ह करणं किंवा ते हॉस्पिटल रन करणं किती योग्य आहे. तर तिथे डॉक्टरच नसले, डॉक्टर हा त्याचा एक क्रिटिकल रिसोर्सेस आहे. जे डॉक्टर हा ह्युमन जरी असेल तरी ते हॉस्पिटलला अवेलेबल करून देणं. तसंच रॉ मटेरियल कापडाच्या बाबत पाहिला तर तो रिसोर्सेस म्हणजे कॉटन म्हणजे कापूस. कापड बनवायला कॉटन आपल्याला अवेलेबल जो होतोय तो मिळायला जर उशीर झाला तर त्याच्यामुळे प्रोजेक्ट किती डिले होईल. फॉर एक्झाम्पल तुमच्या प्रत्येक बिझनेसमध्ये तुम्हाला जे रॉ मटेरियल अवेलेबल होतं तर तो इथे मिळण्याचा रिसोर्सेस किती आहे. आता मला सांगा, आपल्या इथे साखर कारखाने उभे आहेत. आपण आय होप सो जुन्नर आंबेगाव खेडे एरियातले आहात. आपल्या इथे साखर कारखाना होतं, कपड्याची मिल का नव्हे? हॅलो, कपड्याच्या मिल नाही उभ्या किंवा ऑइल मिल नाही उभ्या? हॅलो, नाही सर. का नाही? कारण की आपल्याला जे क्रिटिकल रिसोर्सेस आहे म्हणजे आपला ऊस आपल्याला इथे अवेलेबल म्हणून इथे त्याचे कारखाने उभे आहेत. जर इथे कॉटन अवेलेबल, लातूरला कॉटनचा कारखाना आहे तर कोल्हापूरला जे कॉटनच्या फॅक्टरी आहेत कारण की तिथे रिसोर्सेस लगेच अवेलेबल होतात. फॉर एक्झाम्पल ऑइल मिल लातूरला उभी आहे. आपली जेमिनी जर तुम्ही पाहिली असेल, जेमिनी, कीर्ती गोल्ड, सगळ्या लातूरमध्ये ह्या कंपन्या आहेत. ज्या तिथे सोयाबीन किंवा सनफ्लॉवरचे जे सीड्स आहेत तिथे इझिली अवेलेबल होतात. आपल्या इथं जसं शुगर केन इझिली अवेलेबल होतं. ते आपल्या इथं जो मेन क्रिटिकल रिसोर्सेस आहे, मेन रॉ मटेरियल, तर तो रॉ मटेरियल किती वेळात उभा होतोय किंवा किती वेळ लागेल त्या रॉ मटेरियल अवेलेबल व्हायला, या गोष्टी सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहे. म्हणजे व्यवसाय रन करताना तुम्हाला तुमच्या व्यवसायाचं रॉ मटेरियल, बँक सुद्धा पाहते तुम्हाला तुमच्या व्यवसायाचं रॉ मटेरियल किती वेळात अवेलेबल होईल. जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं, नॉन ओव्हन बॅगचं जे कापड आहे आपल्या महाराष्ट्रात मॅन्युफॅक्चरिंग करायला बंदी आहे. हॅलो, आवाज येतोय? हॅलो, हो सर. तर त्यामुळे नॉन ओव्हन बॅगचे जे आपले मॅन्युफॅक्चरिंगचे बिझनेस होते महाराष्ट्रातले ते बंद झाले. तर ते क्रिटिकल रिसोर्सेस किती वेळात अवेलेबल होईल. सेम क्रिटिकल रिसोर्सेस मध्ये फंड सुद्धा येतो, रॉ मटेरियल बरोबर फंड सुद्धा येतो. जर फंड अवेलेबल नाही झाले तर बिझनेसला मिनिंग आहे का? सपोज एखादा बिझनेस आपण रन केला, आता माझ्या इकडलं एक उदाहरण सांगतो. एक क्लायंट होते आपले, त्यांनी काय केलं, त्यांच्या मुलाचं एमई झालं, मेकॅनिकल ऑफ इंजिनिअरिंग, एमई मध्ये केलं त्यांनी, म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये तो एमई झाला. तर त्यांनी एमई केल्यानंतर एमई करताना त्याच्या पप्पांनी, हॅलो आवाज येतोय? मेकॅनिकल इंजिनिअरिंग करताना त्याच्या वडिलांनी मुलाला कुठेतरी गॅरेज किंवा काहीतरी हे सुरू करून द्यायचं ऑटोमोबाईल्स इंडस्ट्रीचं. तर त्यांनी त्यांच्याकडली सगळी सर तुमचा माईक म्यूट झालाय. सर तुमचा आवाज नाही येत. हॅलो, आता येतोय. तर बिझनेस साठी फंड सुद्धा, म्हणजे जसं मी तुम्हाला रॉ मटेरियल सांगितलं, रॉ मटेरियल बरोबर फंड सुद्धा अवेलेबल होतं. तर माझ्या एक क्लायंट होते, त्यांनी काय केलं, संपूर्ण त्यांचे फंड जमीन विकत घेण्यामध्ये लावले. आता जमीन विकत घेण्यात लावली, आता त्याचं फॅक्टरीचं शेड उभं करायला आणि फॅक्टरीमध्ये रॉ मटेरियल भरायला पैसे नाही. आता मला सांगा, ती जी इन्व्हेस्टमेंट जी त्यांनी जमीन घेण्यात लावली ती लावणं काही गरजेचं नव्हतं. तर तीच जागा रेंटेड घेतली असते आणि रेंटेडवर त्यांनी शेड मारला असता आणि बिझनेस रन केला असता तर इझिली फंड अवेलेबल झाले असते. तर जे फंड, जर फंड अवेलेबल नाही झालं तर तुमचा बिझनेस किती पण भारी असेल तर तो फ्युचरमध्ये रन होऊ शकणार नाही. तर फंड आणि रॉ मटेरियल तेवढेच इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावर मार्केटिंग
हा सुद्धा एक क्रिटिकल रिसोर्सेसचा भाग आहे. जर तुम्ही सोनं पिकवलं आणि ते सेलच करताना आले, म्हणजे क्रिटिकल रिसोर्सेस मध्ये फक्त फंड येत नाही, फंड बरोबर रॉ मटेरियल, मार्केटिंग या सर्व गोष्टी येतात. त्या किती इझिली तुम्हाला अवेलेबल आहेत त्या सगळ्या गोष्टी. डिले टू गेटिंग द ऍडिशनल डेटा, ठीक आहे. कॉन्ट्रॅक्टर करंटली रिसर्चिंग, ठीक आहे. त्याचा डिले कस्टमर बेसचा बेटा जर रिक्वायरमेंट घेतलं तर त्या गोष्टींचाही तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. बाबा तुमचा फंड मिळायला जर डिले झाला, रॉ मटेरियल मिळायला डिले झाला, किंवा त्या ऑर्डर मिळायला उशीर झाला, तर या सगळ्या गोष्टी तुमच्या त्याची रिस्क किती आहे, त्या सगळ्या गोष्टींच्या रिस्कवर बँक सुद्धा स्टडी करते. आणि तुम्हाला सुद्धा त्या म्हणजे ह्या गोष्टी बँकेच्या दृष्टीने जितक्या महत्वाच्या आहेत तेवढ्या दृष्टीने तुमच्या सुद्धा महत्वाच्या आहेत. एक्स्ट्रा प्रोजेक्ट असेल, आता सपोज एखादी मोठी ऑर्डर मिळाली तर ती घ्यायची की नाही, ती आपल्याला कम्प्लीट होईल का नाही, तर ह्या सगळ्या एक्स्ट्रा त्यासाठी काय काय रिसोर्सेस लागेल तेव्हा आपल्याला अवेलेबल होतील का नाही, की आपल्याकडे 5 लोक आहेत आणि आपल्याला 10 लोकांचं काम काहीतरी आले तर ती 5 लोक कशी मॅनेज करायची, आपल्या हायत्याच लोकांना 24 तास काम करायला लावायचं का, अजून 5 लोक भरायची का, ती ऑर्डर कितीसाठी मिळणार आहे, एक्स्ट्रा रिसोर्सेस प्रोजेक्टसाठी कसे अवेलेबल करायचे. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा स्टडी आपण एक्स्ट्रा जेव्हा आपल्याला वर्क मिळणार आहे त्या गोष्टीमध्ये करायचं. आणि ह्या गोष्टी बँकेच्या इक्वल टू तुमच्याही तितक्याच महत्वाच्या आहेत. म्हणजे बँकेनीच फक्त बघायच्या नाहीत, ह्या गोष्टी आपल्याला ऍज अ एंटरप्रिन्युअर म्हणून बघायच्या आहेत. म्हणजे एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याला पैसे देते, एखादा इन्व्हेस्टर असो किंवा बँक असो, तर बँकेपेक्षा आपण तिची काळजी खूप घेणं गरजेचं आहे. कारण त्याच त्या व्यक्तीने पैसे दिले, जर त्याचे पैसे वेळेत नाही दिले आपण त्याला, सपोज आज आपण इथे जे ग्रुपमध्ये आहोत ते सगळे 25-30 वर्षाचे सर्वजण आहेत, 20 ते 25 मधले, 20 ते 30 मधले सर्व लोक आहेत. तर मला सांगा, जर आपण एखाद्या व्यक्तीला वेळेत पैसे नाही दिले, म्हणजे जे घेतले, तर तो व्यक्ती आपल्याला परत पैसे नाही देणार. म्हणजे आज आपण आपल्या या आयुष्याच्या महत्वाच्या वाटेवर, तर आपण जो बिझनेस मध्ये ज्यांच्याकडनं पैसे घेणार आहेत, तुमचे आई वडील असो, कोणी मित्र असो, जर तुम्हाला जर ते वेळेत पैसे नाही देता आले तर तुम्हाला परत पैसे कोणीही देणार नाही. त्यामुळे तुम्ही बँकेकडनं लोन जरी घेत असेल तर तुम्ही तुमच्या प्रोजेक्टचं स्वतः असेसमेंट करणं खूप गरजेचं आहे. ओके. रिस्क आयडेंटिफिकेशन मध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. बजेट, पहिल्यांदा टाइम, आपण टाइम कडनं जाऊया. टाइम मधनं टास्क ऑफ ओमिटिंग शेड्यूल. फॉर एक्झाम्पल तुमचा जस्ट इन टाइम, तुम्ही जर कॉमर्स बॅकग्राऊंडचे स्टुडंट असाल तर तुम्ही एखाद्याने ऑर्डर दिल्यानंतर, हॅलो, तर तुम्हाला किती वेळात येतो, कसा येतो, किती वेळात मॅन्युफॅक्चरिंग करता, मॅन्युफॅक्चरिंग केल्यानंतर किती वेळ ठेवता, तर ह्या सुद्धा गोष्टी महत्वाच्या आहेत. फॉर एक्झाम्पल, हॅलो, आवाज येतो? हॅलो, हा, ती त्या गोष्टींचा, फॉर एक्झाम्पल एखादी गोष्ट तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग केली आणि ती वर्षभर ठेवली, तर आपण एक एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल एक टीव्ही आहे, एलईडी. आपला एक एलईडी टीव्हीचा कारखाना आहे किंवा एलईडी टीव्ही आपण विकतो. एका एलईडी टीव्ही मागे आपल्याला एक 10,000 रुपयाचा टीव्ही आपण 11,000 रुपयाला विकतो, आपल्याला 1,000 रुपये मिळतात. फॉर एक्झाम्पल 10,000चा टीव्ही आपण 11,000 रुपयाला कस्टमरला विकतोय. तेव्हा तो काय केलंय, संपूर्ण पैसे आपण कर्ज काढून आणलेले आहेत बँकेकडनं 10% व्याजाने. जर तो टीव्ही आपल्या दुकानातनं 1.5 वर्षाच्या किंवा 1 वर्षाच्या आत विकला गेला नाही आणि नंतर तो आपण 1 वर्षाने किंवा 13 महिन्याने एखादा कस्टमर आला आणि त्यांनी तो टीव्ही 11,000 रुपयाला मागितला, तर तो आपल्याला विकायला परवडेल का, तो आपल्याला प्रॉफिटेबल असेल का? आपण 10% मार्केट मधनं पैसे उचलले, किती? 10% परवडेल का? नाही सर, नाही परवडणार. हा, म्हणजे ते 10% आपण मार्केटमधनं पैसे काढले. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज तो टीव्ही आपण 10,000चा टीव्ही आज आणलाय आणि उद्या एखाद्याने म्हटलं बाबा मला 1200ला देतो, 1200ला द्यायला सुद्धा परवडेल का? परवडेल, कारण की आपल्याला 200 रुपये आपल्याला 30 डेज मध्ये मिळतात. म्हणजे आपला जर प्रॉफिट मार्जिनचा विचार केला तर हे बघा, तुम्हाला सर्व दिसते. 200 रुपये जर आपल्याला 10,000 मागे मिळाले, 2% आपल्याला दिवसाला मिळतं. सकाळचा टीव्ही जर संध्याकाळी विकला 2% तुम्हाला बँक तर देईल का दिवसाला, पर डे देईल का? तो टीव्ही वर्षभर सांभाळायला मिनिंग आहे का? तो लगेच जर सकाळी आणला संध्याकाळी विकला किंवा आज आणलाय 20 दिवसांनी विकला तरी 2% आपल्याला 200 रुपयाला विकायला परवडेल का? आणि कस्टमर पण वाढेल की नाही? हो सर, बरोबर. टीव्ही किंवा ती गोष्ट किती वेळ आपल्याकडे ठेवायची किंवा किती वेळात ती विकायची आणि काय कॉस्टला विकायची तुमच्यावर आहे.
जर ती गोष्ट तुम्ही जास्त टाइम तुमच्याकडे ठेवली तर ती गोष्ट तुम्हाला वेळेत डिलिव्हर करता नाही आली किंवा वेळेत तुम्हाला सेल आउट नाही करता आली तर तिची पूर्ण विथ इंटरेस्ट कॉस्टिंग तुमच्या अंगावर पडते. त्यामुळे ती गोष्टी कधी कधी आलेली गोष्ट आलेल्या रेटमध्ये विकलेला सुद्धा प्रॉफिट मध्ये राहते. सपोज इन फ्युचर रेट कमी होत आहेत आणि तुम्हाला माहिती आहे बाबा आता रेट कमी होणार आहे तर ती गोष्ट हायच्या कॉस्टला विकण्यात सुद्धा शहाणपण असते. कधी कधी ती गोष्ट लॉस मध्ये जाऊन सुद्धा आपण आपल्याकडे ठेवू शकत नाही. म्हणजे हा टाइम हा बिझनेससाठी खूप इम्पॉर्टंट घटक आहे. जर आपण इंटरेस्टनी पैसे मार्केटमधून उचलले असतील तर इव्हन आपले स्वतःचे पैसे असतील तर बँकेत एफडीत ठेवले ना तर त्याचे 1000 रुपये मिळतील. त्यामुळे असं नाहीये की तुमचे पैसे असेल तरी ते खूप इम्पॉर्टंट आहे टाइम ऑफ व्हॅल्यूच्या मानाने. तो टाइम हा जो आहे बिझनेसच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट घटक आहे. कॉस्ट जे आपण मागच्या लेक्चरला पाहिलं तर तुमची पर्चेसिंग कुठनं आहे ते मॅन्युफॅक्चरिंग होते का. आपण परत पहिलं उदाहरण घेऊ. एखादी बॉटल बनवायचं उदाहरण घेतलं. बॉटल बनवायला आपल्याला 7 रुपये खर्च येतो. तीच बॉटल जर ग्रामीण भागात घेतली तर आपल्याला 6 रुपयाला मिळते. तर आपण ती बॉटल बनवून घेऊ बनवून घेण्यापेक्षा विकत घेऊ, बनवून नाही घेणार. ती गोष्ट आपल्याला बनवून कितीला पडते आणि मॅन्युफॅक्चरिंग करून कितीला मिळते. जेव्हा आपण एखादी गोष्ट बनवतो ना स्वतः कामगार ठेवावं लागतात, त्याचे इलेक्ट्रिसिटी द्यावं लागतं. या सगळ्या गोष्टी चा विचार जर केला या सगळ्या गोष्टीचा कॉस्टवर इफेक्ट होतो. जे एखादी गोष्ट जर बनवून जर तुम्हाला महाग पडत असेल तर तुम्ही साहजिकच ती विकत घेऊन मार्केटमध्ये विकाल की नाही का बनवाल? नाही सर, विकत घेऊ. हा म्हणजे तुम्हाला एक तर तुम्हाला क्रेडिट पण मिळेल आणि त्याच्यात तुम्हाला तो फायदा पण येईल. कारण की तुमचं जे कॉस्टिंग आहे तर कॉस्ट कटिंग करून म्हणजे सपोज कामगार ठेवला दर महिन्याला पगार द्यावा लागेल. ती वस्तू खपून आहे तर नाही खपून त्याचा पीएफ भरावा लागेल, त्याचा ऍक्सिडेंटल पाहावं लागेल, त्याला दरवर्षी दिवाळीला बोनस द्यावा लागेल, त्याचा बसण्याचा खर्च, त्याचा लाईटचा खर्च, त्याचा कन्झम्पशनचा खर्च, त्याचे नखरे वेगळे. तर मला सांगा त्याच्यापेक्षा जर आपण ती गोष्ट विकत घेतली आणि विकत घेऊन जर विकली आपल्याला कामगार सांभाळायची गरज लागेल. 10 कामगार सांभाळतो तर एकच कामगार बाबा सेल परचेसला का माल मुवमेंटला गरजेचं आहे. कामगार सांभाळायची गरज नाही. साहजिक आपल्याला त्या वस्तू ऍज कम्पॅरेटिव्हली खूप स्वस्त पडतात. त्या सेम कन्सेप्ट टाटा, बजाज, तुम्ही जर चाकण इंडस्ट्रीमध्ये गेला तर बऱ्याच कंपन्या आउटसोर्सिंग करून घेतात. आज आपल्या इथं महाराष्ट्रात किंवा भारतात बीपीओ सुरू आहे. बीपीओ माहिती आहे? बीपीओ माहिती आहे का? बीपीओ सॉरी सर, नाही माहिती. बीपीओ एलपीओ नाही माहिती. ठीक आहे. तर आपल्या इथे अमेरिकेतली जी लोक आहेत अमेरिकेमध्ये व्यक्तींना पगार जास्त द्यावा लागतात. अमेरिकेतल्या एका व्यक्तीला 1 लाख रुपये पगार द्यावा लागतो तर तोच पगार भारतातल्या व्यक्तीला 10,000 रुपये द्यावा लागतो. तर अमेरिकन कंपन्या किंवा जे प्रगत देश आहेत तिथले मी तुम्हाला जसं मगाशी सांगितलं शहरात जर काम केलं शहरातला कामगार घ्यायचा तर त्याला जास्त पगार द्यावा लागतो. ग्रामीण भागातला कामगार घेतला तर ग्रामीण भागात जर काम केलं तर त्याला पगार कमी द्यावा लागतो. तसंच आहे अमेरिकेतला जर व्यक्ती घेतला अमेरिकेतल्या व्यक्तीला जास्त पेमेंट द्यावं लागतं. तेच काम भारतीय व्यक्तीकडनं करून घेतलं भारतात तर ते आपल्याला चीप मध्ये पडतं. तर ह्या गोष्टी सेम टाटा, बजाज ह्या गोष्टी सेम मॅन्युफॅक्चरिंग किंवा महिंद्रा अँड महिंद्रा तर छोटे छोटे काही युनिट आहेत त्या युनिटला प्रोसेस करायला किंवा आउटसोर्सिंग करून जातात. तर तुमचं जे लेबर किंवा सॅलरी आहे तर याच्या सगळ्या गोष्टीतनं किंवा गव्हर्नमेंटचे कंप्लायन्सेस पीएफ ESICचे हे वाचण्यासाठी कॉस्ट कटिंगचा हा भाग आहे. म्हणजे तुम्हाला तुमचं बजेट एक्सीड न जाऊन देता कॉस्ट कटिंग करून बजेट किंवा अनएक्सपेक्टेड एक्सपेंडिचर. आता कॉस्टिंग मध्ये अचानक लॉकडाऊन झालं तुम्हाला माहिती आहे बऱ्याच कंपन्यांनी आपल्या कामगारांना हे दिलं पगार दिलं घरी बसून. तर आता ह्या अनएक्सपेक्टेड होतं किंवा तुम्हाला जे तुमचं घर चालवायचा विषय होता तुम्ही तुमचं घर लॉकडाऊन मध्ये कसं चालवलं तुमचं प्रत्येकाला जी वाईट सिच्युएशनला फेस करायला लागलं हा कॉस्टचा भाग होता. म्हणजे आपल्याकडे इन्कम 1ही रुपया नसताना लॉकडाऊन मध्ये आपण आपलं घर चालवणं किंवा घरातलं किराणा भरणं घरात बसून आपण सर्वजण खातो. आपल्याला अनएक्सपेक्टेड जसं कारखान्याला आहे अनएक्सपेक्टेड एखादी मशीन बंद पडली अनएक्सपेक्टेड गव्हर्नमेंटने उद्या बॅन केलं प्लास्टिक बॅन. तर प्लास्टिक बॅन झाल्यानंतर काय करायचं कॉस्टिंग थर्माकोल बॅन. एखादा जसं मी तुम्हाला नॉन ओव्हन बॅगवर बॅन केलं. उद्या म्हटलं बँकेने महाराष्ट्र म्हटलं लिकर बंद. आज हे गुटखा बंद आहे आपल्याला गुटखा वगैरे बंद आहे तंबाखू बंद आहे. अचानक जर गव्हर्नमेंटने असे काही बॅन आणले तर काय करायचं? आता उद्या म्हटलं गव्हर्नमेंटने अचानक हॉटेल बंद लॉकडाऊन झालं इन केस हॉटेल म्हणजे उद्या सपोज लॉकडाऊन झालं आणि हॉटेल बंद झालं. आता अनएक्सपेक्टेडली त्या हॉटेल मालकावर त्या लोकांना पगार देणं त्या लोकांचं हे सांभाळणं किंवा त्याचे अनएक्सपेक्टेडली ते भाडं द्यावं लागतं.
जरी 30 दिवस जरी ते लॉकडाऊनमुळे त्यांचं दुकान बंद असलं, त्याचं हॉटेल बंद असलं, तरी जागा मालकाला भाडं म्हणजे हे अनएक्सपेक्टेड एक्सपेंडिचर. एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला किंवा एखादी रेड झाली, त्याच्यात ऑफिसरला पैसे झाले, तर हे अनएक्सपेक्टेड एक्सपेंडिचर ह्या रिस्क तुमच्या व्यवसायात राहतात. नेक्स्ट रिसोर्सेस मध्ये तुम्हाला सांगितलं मटेरियल शॉर्टेज. जसं तुम्हाला मटेरियल शॉर्टेज मध्ये तुम्हाला ते मटेरियल रॉ मटेरियल अवेलेबल तुम्हाला सांगितलं. इथे साखर कारखान्यात जरी ऊस अनअवेलेबल झाला तर आपण आंबेगाव तालुक्यात जर ऊस अवेलेबल नसेल तर आपण खेडमधनं मागवतो, जुन्नरमधनं मागवतो. तेही कारखाने आपल्याकडनं रॉ मटेरियल नेतात. म्हणजे मटेरियलचं शॉर्टेज जरी झालं तर ते मटेरियलचं शॉर्टेज आपल्याला अवेलेबल करता आलं पाहिजे. म्हणजे एक सोर्स जरी बंद झाला तरी आपण आपल्या व्यवसायात तो सोर्स पुन्हा अवेलेबल करतो. त्या बँक सुद्धा तो पाहते बाबा याचा हा सोर्स बंद झाला तर याला दुसरा मटेरियल शॉर्टेज झालं तर मटेरियल शॉर्टेज झाल्यानंतर पूर्ण दुसरा मटेरियल तुम्ही अवेलेबल कराल. म्हणजे बँक सुद्धा तुम्हाला विचारते. सपोज जर उद्या पाऊसच नाही पडला किंवा पाणी सपोज तुम्ही तुमचा पाण्याचा प्लॅन पठारावर टाकला म्हणजे पेठ पारगाव किंवा खेडमध्ये पेठ पारगाव आपली इथले जो कुरवंडी तिथे उन्हाळ्यात पाणी नसतं, प्यायला पाणी नसतं, तिथे पाण्याचा प्लॅन टाकला तर बँक तुम्हाला लोन देईल का? देईल का? तुमचं पाण्याचा प्लॅन तुम्ही राजस्थानमध्ये वाळवंटात जाऊन टाकला, बँक लोन देईल का? तुमचं मटेरियल शॉर्टेज आहे. हा, बँक तुम्हाला मटेरियल शॉर्टेज होणार तर मटेरियल जिथे अवेलेबल आहे तर बँक तिथे इझिली लोन देईल. मशिनरी अनअवेलेबल तर मशिनरीची तुम्हाला ऑटोमेशन देईल. तुम्हाला सांगतो मशिनरीची अवेलेबिलिटी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. इंडस्ट्रियल ऍक्शन मध्ये बरेच आपले कॉम्पिटिटर असतात. कॉम्पिटिटरचाही अभ्यास करणं खूप गरजेचं आहे रिसोर्सेस मध्ये. तर ज्या इंडस्ट्रियल काही ऍक्शन असतात, PF-ESIC ऍक्शन आहेत बाबा, कामगार युनियन आहेत, तर ह्या सुद्धा काही ऑब्जेक्शन घेतात. पगार वाढ ह्या त्या गोष्टी खूप असतात. स्किल गॅप, तुम्ही स्किल लेबर घेऊन काम करतात, अनस्किल लेबर घेऊन काम करतात. सिटीमध्ये तुम्हाला स्किल लेबर देतात, ग्रामीण भागात थोडं स्किल लेबरचा इश्यू होतो. स्किल लेबर जसं जे अवेलेबल होत नाही तो सुद्धा आपल्या व्यवसायाची एक रिस्क आहे. तर सगळ्या रिस्क आयडेंटिफाय करून आपल्याला रिस्कवर ओव्हरकम करायचं. रिस्कवर ओव्हरकम म्हणजे रिस्कवर आपल्याला काहीतरी वर्कआउट करायचं. म्हणजे जरी मटेरियल अवेलेबल नसेल तर 11th आवरला कुठून मटेरियल अवेलेबल करून देणार आहे. फंड नसतील तर 11th आवरला कुठून फंड अवेलेबल करणार आहे. मशिनरी अवेलेबल नसणार काय करणार आहे. स्किल लेबर नसेल तर काय करणार. ह्या सगळ्या गोष्टींची रिस्क आयडेंटिफाय करून आपल्याला त्याच्यावर ओव्हरकम म्हणजे आपल्याला त्याच्यावर वर्कआउट करून त्या रिस्क कमी करायच्या आहेत. बॅड वेलफेअर रिझल्टिंग रिवर्किंग. काम करताना जर तुम्हाला डिफेक्टिव्ह प्रोडक्ट कस्टमर बाहेर काढत असेल, मगाशी मी तुम्हाला उदाहरण दिलं बाबा 100 मीटर कापडात 250 शर्ट निघले पाहिजे तर 40 शर्ट निघत असेल तर साहजिक बॅड वेदर रिझल्ट ऑफ रिवर्क म्हणजे काहीतरी कटिंग मध्ये प्रॉब्लेम होतोय किंवा ऍटमॉस्फिअर मध्ये काहीतरी बदल होतोय, तुम्हाला रॉ मटेरियल व्यवस्थित अवेलेबल होत नाही. तुम्ही बऱ्याच वेळा बघा रॉ मटेरियल जर व्यवस्थित क्वालिटीचं अवेलेबल नाही झालं तर तुमचं आउटपुट कमी येतं. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही एसी मध्ये बसून काम केलं तर 18 तास काम कराल. तसंच जर तुम्हाला जर टेम्परेचरमध्ये किंवा 35 डिग्रीच्या सेल्सिअस मध्ये जर बसून काम करायचं असेल तर तुमची इफेक्टिव्हनेस एफिशियन्सी कमी होते. सेम प्रोडक्ट बाबत आहे, तुमचं रॉ मटेरियलची अवेलेबिलिटी. रॉ मटेरियल तुम्हाला जे अवेलेबल होणार आहे तर त्याचं कसं अवेलेबिलिटी होणार आहे, त्याच्यावर तुम्हाला रिवर्क करावं लागणार आहे. तुमचं रिवर्क किती प्रमाणात करावं लागतं तर या सुद्धा किंवा तुमचं डिफेक्टिव्ह प्रोडक्ट किती बाहेर पडतंय, डिफेक्टिव्ह प्रोडक्ट रिपेअर करायला किती वेळ लागतं, सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. स्कोप ऑफ रिस्क. ठीक आहे. नेक्स्ट स्टेक होल्डर मध्ये आपण जाऊ. स्टेक होल्डर मध्ये म्हणजे तुम्हाला जे फंडिंग करणार आहेत किंवा जे तुम्हाला पैसे देणार आहेत तर त्याच्या स्टेक होल्डर मध्ये बँक, फायनान्सर, शेअर होल्डर हे सगळे लोक येतात. तुम्हाला तुमचे युअर फॅमिली मेंबर जे तुम्हाला पैसे देतात तर सगळ्या गोष्टी या गोष्टीमध्ये इम्पॉर्टंट. या सगळ्या गोष्टींचा बँक सुद्धा अभ्यास करते. म्हणजे तुमच्या आयडेंटिफाईड रिस्क ओळखूनच तुम्हाला त्या गोष्टींमध्ये लोन दिलं जातं. हे क्रिटिकल रिसोर्सेस सेम पॉईंट्स आहेत. आय होप सो. आपण तिथे आज थांबूया. तर आय होप सो तुम्हाला हे सेशन एकदम युजफुल वाटलं असेल. तुम्हाला काही क्वेरी असेल तर विचारा प्लीज. काही प्रश्न असतील तर मग अनम्यूट करून तुम्ही सरांना विचाराल. कुणी बोलायचा प्रयत्न करत असेल तर आवाज येत नाही आम्हाला, तुम्हाला अनम्यूट करावं लागेल. सर खूप जबरदस्त असं प्रेझेंटेशन दिलं आहे सरांनी. येस, क्या बात आहे. बिलकुल बिलकुल. नाही, मी आता ऐकतो सरांचं ना, सरांनी अगदी बँक आणि इन्व्हेस्टर सुद्धा किती फ्युचरिस्टिक अँगलने विचार करू शकतात एखादा बिझनेस प्लॅन अप्राईज करताना, आणि त्याच्या वेगवेगळ्या उदाहरणासहित सरांनी सांगितलेलं आहे. त्यातनं तुम्ही नक्कीच
विचारात पडलं असेल की आता माझ्या बिझनेसकडे बँक किंवा बाकी लोक कशी बघू शकतील, अगदी रॉ मटेरियल पासून गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज किंवा वेगवेगळं भविष्य कशा संदर्भाने असणार आहे. तर खूपच इन्फॉर्मेटिव्ह सेशन होतं सर. Okay, धन्यवाद. म्हणजे तुम्हाला बिझनेस सुरू करताना तुम्हाला फ्युचरमध्ये ग्रोथ किती आहे, तुमचे कस्टमर कोण आहे हे खूप आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. तुम्हाला काय लागतं हे त्याच्या कस्टमरला काय लागतं हे महत्वाचं आहे. कस्टमरला जे लागतं ते विकता आलं पाहिजे. तुम्हाला काय लागतं ते नाही विकायचं. नोकिया फोन जेव्हा फीचर फोनवर अडकून राहिला, नोकिया फोन म्हटलं नाही मी फीचर फोनच विकणार, आउटडेटेड झाला. तुम्हाला तुमचा विचार न करता कस्टमरचा विचार करायचा. कस्टमरच आपल्यासाठी राजा आहे. बरोबर बरोबर. कोणाला काय डाऊट? सर नक्कीच खूपच छान असं नाही सर खूपच छान असं मार्गदर्शन केलं तर त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार सर. कोणाला काय डाऊट अजून? तुम्ही कोणी मला फोन नाही केला, आय होप सो. तुम्हाला मी विचारलं होतं की कोणाला काही मदत लागेल फायनान्स हे म्हणजे प्रोजेक्ट लोन विषयी किंवा प्रोजेक्ट फंडिंग विषयी, तर कोणी मला अद्यापही एकही कम्युनिकेशन झालेलं नाहीये. तुम्ही आतापासून वर्कआउट करा, कारण की बिझनेस करणं कधी पण बेटर आहे आणि शून्यातनं सुरू करा. म्हणजे मी म्हणत नाही डायरेक्ट व्यवसाय सुरू करा, तुम्ही कुठेतरी छोट्या पद्धतीने काम सुरू करा. 1-2-3 वर्ष तुम्ही शिका आणि नंतर व्यवसाय सुरू करा. तर वर्कआउट करायला आतापासूनच सुरुवात करा. बरोबर. त्यांचे काही मार्केटिंगचे सेशन्स बाकी होत आहे, ते जस्ट शनिवारी संपलेत. मे बी काही लोक नक्की पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला कॉन्टॅक्ट करतील सर. 2 मार्केटिंगचे सेशन झालेत. आपण किती जणांनी मार्केटिंगवर काम केलंय? म्हणजे किती जण मार्केटिंगवर करण्यात इच्छुक आहेत? मार्केटिंग इन द सेन्स की कोणती कंपनी चं मार्केटिंग कसं असावं त्याचा बेसिक. चालेल, थांबूया आपण इथे. येस चालेल. निलेश सर तुम्ही वेळ दिलात आणि इतकं चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आमच्या सर्वांतर्फे तुमचे आभार आणि तुमची मदत आम्ही नक्की भविष्यात घेत राहू. धन्यवाद. धन्यवाद. येस थँक्यू. थांबूया आपण.